ओके, आवाजाचं एकदा आम्हाला चेक करू द्या. गुड इव्हनिंग, येतोय ना? ओके, रेकॉर्डेड सेशन आहे त्यामुळे आवाज एकदा चेक करून घ्यावा लागला होता. आय होप सगळ्यांना आवाज वगैरे क्लिअर येत असेल. आजचा जो आपला अजेंडा आहे तो मी शॉर्टमध्ये सांगतो. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो लास्ट वीक होता त्याच्यामध्ये भरपूर स्टुडंट सोबत बोलणं झालं. ग्रुप सोबत तर खूप जास्त झालं, म्हणजे रेग्युलर प्रत्येक वीकमध्येच होतं, बट मागच्या वीकमध्ये थोडं जास्त बोलणं झालं. ज्यांचं कॉन्फरन्स कॉल थ्रू वगैरे जे काय गायडन्स पाहिजे होतं, जे काय नॉर्मल आपलं डिस्कशन असतं, तर त्याच्यामध्ये मला काही गोष्टी खूप जास्त हायलाईट झाल्या आणि त्या मला वाटतं या विकली टॉकमध्ये सुरुवातीला आपण क्लिअर करू. कधी कधी त्यामध्ये पॅचमध्ये असतात किंवा एंडला असतात, काही जणांच्या मिस होतात, तर त्या मी सुरुवातीलाच मेन्शन करणार आहे. जे पॉईंट्स मला त्यांच्याशी बोलून असे वाटले की यार हे डिस्कस करायला पाहिजे, स्पेशली ज्यांच्या मेन एक्झाम आहे त्यांच्यासाठी पण, आणि जे प्री साठी प्रिपेअर करताय बट कधी ना कधी तुम्ही त्या स्टेजला जाणारच आहे, तर तुम्हाला त्या गोष्टी 100% कामात येतील. सो एकदा अजेंडा बघू, त्यानंतर पुढे जाऊ. आजचा अजेंडा पहिले तर मी त्या माइंडसेटवरतीच बोलणार आहे की मुलांच्या डोक्यात सध्या काय चाललेलं आहे, काय काय इश्यूज आहेत, आणि ते मला जे वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. तुम्ही परत तुमचा फीडबॅक द्या, त्यानुसार आपण अजून त्याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट करता येईल का बघू. सेकंड थिंग, ऍग्रिकल्चरचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा लास्ट वीकली टॉक पर्यंत मला वाटतं रिझल्ट नव्हता लागला, त्यानंतर रिझल्ट लागला आणि त्यामुळे मग थोडेसे मुलं आता डिस्टर्ब झाले की ज्यांचा रिझल्ट नाही आला, की जनरल बँकिंग करायचं मग कसं करायचं त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. त्यानंतर ऑनलाईन जी बॅच होती त्या बॅचेस तर संपलाय, त्यांचं आता प्री साठीचं प्रिपरेशन चालू आहे. आणि काही मुलं असे आहेत जे जुने आहेत पण त्यांच्या अजूनही प्री साठी ते स्ट्रगल करत आहे. जसं की एसबीआय पीओचा पेपर दिलाय, आयबीपीएसचा दिलेला आहे, आयबीपीएस क्लर्कचा पण दिलाय, बट स्टील त्यांना वाटतं की नाही सर आमचं प्रीच करायचं होतं. तर याच्याबद्दल मी मागच्या 2 विकली टॉक अगोदर बोललो होतो बघा. बट त्यांना आता असं वाटतं की सर ते तर झालंय, त्याच्या पुढे काय करायचं. तर मग प्रीवाल्यांसाठी पण बोलू आपण की नेक्स्ट स्टेज काय असणार आहे, जर तुमचा बेसिकचा ढाचा थोडा तयार झाला असेल तर. आणि त्यानंतर मेन्स एक्झामसाठी जे प्रिपेअर करताय, सिक्वेन्स थोडा खालीवर राहू शकतो जसे पॉईंट्स दिलेले तसे, तर सिक्वेन्स मला माहित नाही पण एवढे पॉईंट्स त्याच्यामध्ये आहेत सगळे, ठीक आहे. सो हे सगळं आपण आज कव्हर करू. त्यानंतर काही तुमचे इम्पॉर्टंट स्क्रीनशॉट्स आहेत ते पण मी हवं तर सुरुवातीला वाचलं आज, त्यातले 1-2 खूपच इम्पॉर्टंट आहे. जे मुलं आता एसबीआय मध्ये सिलेक्ट झाले त्यांनी पण आपला लास्ट विकली टॉक ऐकला आणि त्यांनी मला काही फीडबॅक दिला की सर हा तुम्ही आवर्जून सांगा, मुलांना खूप फायदा होईल, कारण आम्हालाही झालेला आहे. तर मी त्यांचाच ऍज इट इज फीडबॅक पण वाचून दाखवणार आहे. सो आपण चालू करू. आणि याच्या अगोदर अजून एक सांगायचं आहे, मी नोटिफिकेशन बघितलं आता ग्रामीण बँकेचा मला वाटतं रिझल्ट लागणार आहे आरआरबी पीओचा, ठीक आहे. लेट इव्हिनिंग म्हटले होते. आता विकली टॉक मी सध्या रेकॉर्ड करतोय 5:30 वाजलेले आहेत, तर कदाचित आत्ता रिझल्ट लागलाय असेल किंवा लागून जाईल विकली टॉक संपेपर्यंत. तर लगेच जास्त पॅनिक होऊ नका. जर तुमचा रिझल्ट येतोय मेन्सचा तर त्याच्यामध्ये मेन्सचं मी बोलणारच आहे, मागच्या विकली टॉकलाही बोललो. आणि जरी नाही आला मेन्सचा तरी पण मेन्सचं करत राहा, कारण की तुमच्या भरपूर पुढे मेन्स अवेलेबल आहेत. क्लिअर? त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका. सगळ्यांनी लगेच कॉलिंग चालू नका करू, लगेच मेसेजेस करून टेन्शन नका घेऊ फक्त, ठीक आहे. हळूहळू हळूहळू 1-2 दिवसात पिक्चर क्लिअर होईल. तुमच्यासाठी मेन एक्झाम्सचे भरपूर लेक्चर्स लाईन अप केलेले आहेत, ते सगळ्यांचे अनाउन्समेंट पण मी करेल किंवा ते तुम्ही टेलिग्रामवर बघू शकता. क्लिअर? टेलिग्राम लाईव्ह सेशन कसं जॉईन करायचं हा एक कॉमन प्रश्न असतो. जीकेचं काय करायचं याच्यावर तर भरपूर मुलांचं आहे. सर हॉलिवूडचे मॉक टेस्ट असो किंवा प्रॅक्टिस मॉकची शेअरिंग मध्ये घ्यायचे, सगळे पॉईंट्स कव्हर होतील. तर चला मी मुद्द्यावरनं चालू करतो. सगळ्यात पहिला जो महत्वाचा पॉईंट होता, जो लास्ट विकली टॉक मध्ये भरपूर मुलांशी डिस्कस करून मला वाटलं, तो म्हणजे त्यांचा माइंडसेट. हे मी मागच्या वेळेस खूप बोललो की मुलांमध्ये टॅलेंट आहे, सगळ्या गोष्टी, बट समहाऊ ते डिलिव्हर नाही करत आहे. आणि कोइन्सिडेंटली असं झालं, काल काय झालं, काल मी ऍक्च्युली रात्री पण काही विकली टॉकचे पॉईंट्स बनवत होतो. तर त्याच्यात चाल, जर टेस्ट मॅच कोणी बघत असेल तर तुम्हाला माहिती काल 4था दिवस होता. आणि हे सगळ्यांना माहिती होतं स्कोर असा आहे की 5व्या दिवशी आपल्याला एक मोठा डोंगर चढायचा होता इंडियाला. जर ड्रॉ करायचं असेल तर जिंकणं तर थोडंसं महामुश्किल होतं, कारण प्लेयर्स इंजुर्ड होते, बऱ्याच गोष्टी होत्या. बट काल मी आवर्जून काय केलं, पहिले क्रिकबतचा ऍप ओपन केलं, म्हटलं विकली टॉक आहे आपला उद्या, आणि नेमका आज 4था दिवस आहे. उद्या इंडियाला इतकं मोठं टार्गेट आहे की दिवसभरात त्यांना 309 रन करायचे होते आणि इतके प्लेअर इंजुर्ड आहे. 2 जण आउट झाले, ते रोहित शर्मा खेळत होता, तो आउट झाला होता. म्हटलं मला फक्त एवढ्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बघायची होती, पूर्ण ऐकायची होती की याच्यामध्ये ज्या इंडियन प्लेअरनी रिप्रेझेंट केले प्रेस कॉन्फरन्सला, कारण प्रत्येक दिवशी एका इंडियन प्लेअरला पाठवतात ते, तर काल नेमका अश्विन होता तिथे. तर मला फक्त एवढं बघायचं होतं त्याच्यामध्ये की यांचा माइंडसेट काय, कारण आता यांना माहिती की 5व्या दिवशी आपल्याला पूर्ण डोंगर चढायचा आहे आणि बऱ्यापैकी डिफिकल्ट टास्क आहे. आणि डिफिकल्ट टास्क आहे बट ती कुठेतरी पॉसिबल पण आहे. तर याच्यामध्ये ना एक कोट आहे बरं का, एक आता हे बोलता बोलता मला एक कोट आठवला, तो एक सांगतो. मी क्लासमध्ये खूप वेळ सांगितलेला आहे बघा, आता मुलांना आठवत असेल. इट्स डिफिकल्ट बट इट्स पॉसिबल, असे एक कोट आहे. आणि इट पॉसिबल बट इट्स डिफिकल्ट असा पण एक आहे. तर याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे. ऐकायला दोन्ही सेमच वाटतं, परत ऐका. इट्स डिफिकल्ट बट इट्स पॉसिबल आणि एक इट्स पॉसिबल बट इट्स डिफिकल्ट. तर हे जे सेकंड वाले ना, इट्स पॉसिबल बट इट्स डिफिकल्ट, हे झाले आपले एक्सक्यूज देणारे की हा पॉसिबल आहे यार पण ते खूप अवघड आहे, म्हणजे निगेटिव्ह माइंडसेट झाला. बरेच जण म्हणतात की हे अवघड आहे बट ते पॉसिबल आहे ना, आम्ही ते करू. सो बेसिकली तुम्हाला त्या थॉट प्रोसेसवरती वर्क करणं खूप गरजेचं आहे सध्या, कारण मुलांमध्ये टॅलेंट आहे. मी कॉन्फरन्स कॉलवरती पण बघितलं, भरपूर जण मेहनत घेत आहे, पण बाकीच्या खूप असे दुसऱ्या गोष्टी त्यांना इन्फ्लुएन्स करू लागल्या, त्या नको व्हायला. म्हणून मी कालचा एक जस्ट म्हटलं
आपण एकदा हा बघून घेऊ प्रेस कॉन्फरन्स. आणि तुम्ही पण बघा, ज्यांना क्रिकेट कळतं त्यांनी तर 100% बघा, आणि ज्यांना नाही कळत त्यांच्यासाठी मी ते कन्वर्ट करून सांगतोच तुम्हाला. तुम्हाला फक्त त्याचा माइंडसेट बघायचा होता. त्याचा म्हणजेच काय, आता जो पण इंडियाच्या टीमला रिप्रेझेंट करतोय तो पूर्ण ड्रेसिंग रूम बद्दल किंवा टीम बद्दलच सांगणार आहे ना, की त्यांचा काय माइंडसेट आहे. कारण मी रोज प्रेस कॉन्फरन्स बघतो, थोडासा क्रिकेटचा फॅन असल्यामुळे त्या गोष्टी फॉलो करतो. आणि हे लोक अशा स्टेजला पोहोचलेले आहे ना, की यांच्या या गोष्टींपासून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. ऍज अ पर्सन म्हणून पण शिकायला भेटेल, बट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण तुम्ही काही गोष्टी तुमच्या त्या माइंडसेट सोबत रिलेट करू शकता. तर काल अश्विनचं एक स्टेटमेंट होतं, 7-8 मिनिटाचा काहीतरी इंटरव्ह्यू बघा, क्रिकबज वरती असेल 4थ्या दिवसाचा बरं का कालचा. आणि असं नाहीये की इंडिया आज इतका भारी खेळला म्हणूनच मी ते एक्झाम्पल देतोय. मी ते कालच डिसाईड केलं होतं की एक्झाम्पल देणारच आहे. तर त्याचा 3ऱ्या मिनिटाच्या आसपास त्यांनी हे बोललेलं आहे. तर त्याचं असं म्हणणं होतं, आणि पहिले तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड देतो मी, की एवढा मोठा डोंगर आहे, ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल टास्क होती. कारण आता तुम्ही उद्याच्या न्यूजपेपरमध्ये बघा, इतक्या मोठ्या मोठ्या हेडिंग्स असणार आहे की इंडियाने एवढं भारी केलं. ड्रॉ झाली मॅच, पण खूप मोठी गोष्ट आहे ती. ठीक आहे. सो त्याचं म्हणणं काय होतं, त्याचं मी लिहिलं पण होतं ऍक्च्युली, वी रिफ्रेन फ्रॉम टॉकिंग सच टॉपिक्स विच वी डू नॉट हॅव कंट्रोल ऑन इट. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आमचं कंट्रोलच नाही ना, तर त्याच्याबद्दल आम्ही डिस्कशनच करत नाहीये. आणि हे तो का बोलला, कारण इंडियाचे भरपूर प्लेअर इंजर्ड होत आहे. रवींद्र जडेजा इंजर्ड होता, मग तुमच्याकडनं होईल का, किंवा तुम्हाला हे याच्याबद्दल काही वाटतंय का. याच्याबद्दल मी, मला वाटतं अजिंक्य रहाणेचा पण मागच्या 3rd टेस्टला एक इंटरव्ह्यू ऐकला होता. त्यात उमेश यादव आपला इंजर्ड झाला होता बघा, आणि सेकंड इनिंग मध्ये उमेश यादवने बॉलिंगच नव्हती केली. पण ते म्हणाले होते, जसप्रीत बुमराह पण म्हटला होता, की आम्ही असं काही डिस्कशनच केलं नाही पूर्ण आमच्या ड्रेसिंग रूम मध्ये, की आपण एक बॉलर शॉर्ट आहे, आपल्याकडे बॉलर कमी आहे, मग आपण कसं करणार. तर बेसिकली त्यांचा सांगण्याचा उद्देश काय आहे, की जी गोष्ट तुमच्या हाताबाहेर आहे त्याच्याबद्दल तुम्ही निगेटिव्ह पण नका, म्हणजे बोलूच नका. निगेटिव्ह तर लय दूर राहिलं, तुम्ही ते टॉपिकच छेडू नका. आणि याचं जे स्टेटमेंट होतं ते पूर्ण लाईनच मी लिहून घेतली होती, की वी रिफ्रेन फ्रॉम टॉकिंग अबाउट द थिंग्स विच आर नॉट इन आवर कंट्रोल. असं अश्विनचं म्हणणं होतं, की बरोबर आहे ना, ज्या गोष्टी आमच्या हातात नाही आम्ही त्याबद्दल बोलतच नाहीये. निगेटिव्ह बोलणं तर लय दूर राहिलं, आम्ही त्याबद्दल डिस्कशन पण करत नाहीये. आणि दुसरं गोष्ट मग त्याचं म्हणणं होतं, वी कॅन ओनली डू व्हॉट वी कॅन डू अँड वी कॅन कंट्रोल व्हॉट वी कॅन कंट्रोल. तर त्याचं बेसिकली त्यांनी बरंच काही एक्सप्लेन केलं, मी सगळं त्यांनी सांगत, पण त्याचा पॉईंट मला पटला खूप, की यार ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर नाहीये ना त्याचा तुम्ही विचारच नका करू. आणि त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलणं तर खूपच दूर राहिलं. आणि हे मला कुठेतरी कॉन्फरन्स कॉलवर या स्टुडंट सोबतही बोलत होतो, काहींचे इंडिव्हिज्युअल कॉल होते, त्यांच्यासोबत पण बोलताना मला थोडंसं जाणवलं की यांना थोडा माइंडसेट थोडा पॉझिटिव्ह पाहिजे. आणि त्याच्याबद्दल माझे जे पॉईंट्स होते त्यातनं जे मी काढले होते, तर मला असं वाटतं सगळ्यात पहिला पॉईंट, की मॅक्झिमम स्टुडंट्सला बऱ्याचशा अननेसेसरी गोष्टींचा तुम्ही ते विचार तर करताय, पण एक तर पहिली गोष्ट तर विचार करणं बंदच करा. आणि त्याच्याबद्दल काही निगेटिव्ह जरी असलं तेही बोलू नका, सोडूनच द्या. मी असं नाही म्हणत की आपण त्या गोष्टीला असून म्हणजे हे करतोय किंवा निग्लेक्ट करतोय, मुद्दाम इग्नोर करतोय, नाही. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ना ती गोष्ट आहे, बट त्याचा किती इम्पॅक्ट पडणार आहे तुमच्या अभ्यासावर, आणि ती गोष्ट खरंच तेवढी कामाची आहे का, त्याला तेवढा इम्पॉर्टन्स दिला पाहिजे का, हाही विचार करा. सोपं एक्झाम्पल हेच, की आता मुलं हे पण विचारत होते की सर एसबीआयची ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे का, एसबीआय क्लर्कची, कारण आता रिझल्ट लागला. एलआयसीचा आम्ही ऐकतोय, त्याच्याबद्दल मी पुढे सांगणार आहेच समजा, या मुलांना बरं वाटावं म्हणून. बट किंवा जी फॅक्ट ती त्यांचं बरं वाटावं म्हणजे त्यांना सांगून देऊ जे मला इन्फॉर्मेशन भेटलेली ती. बट पॉईंट असा आहे की यार हे पण अननेसेसरी झालं, माहितीये का. तुम्हाला माहिती की अभ्यास करणं आहे ना, तर तुम्ही ही पण एक गोष्ट अननेसेसरी झाली. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पहिलं पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा. मी तुम्हाला त्याच्या मागच्या 2-3 विकली टॉक पासून जरा जास्त जोर लावत होतो. त्याच्यामध्ये मला एक जाणवलंय की भरपूर मुलं द सिक्रेट बुक वाचताय, किंवा ग्रुपमध्ये पण थोडाफार पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करताय, किंवा इंडिव्हिज्युअल बेसिसवरती थोडासा पॉझिटिव्हिटी ठेवण्याचा प्रयत्न करताय, की चला आपण करतोय, स्वतःला बॅक करताय. बट कुठेतरी काय होतंय, 2-3 दिवसानंतर परत मुलं फ्रस्ट्रेट होऊन जात आहे, की यार नाही हे वर्कआउट नाही होते. तर माझं काय म्हणणं आहे, त्याला थोडा टाइम तर द्यावा लागेल ना. तुम्ही जर आता द सिक्रेट बुक समजा फॉर एक्झाम्पल वाचताय, तर दॅट डज नॉट मीन की लगेच सेकंड डेला तुमच्यामध्ये सगळे चेंजेस होणार आहे म्हणून. त्याला टाइम द्यावा लागेल ना, त्याला एका लेंथ पर्यंत आपल्याला फॉलो करावं लागेल. सो इथं पेशन्स पण ठेवा, जे पेशन्स आज इंडियाने ठेवले होते. तुम्हाला वेळ तर द्यावा लागणार आहे त्याला. पॉझिटिव्ह राहा, बॅक करा, पण त्याला तेवढा टाइम द्या. त्यानंतर दुसरी गोष्ट, की बरेच जण ग्रुपमध्ये आहे ना, तर ग्रुपमध्ये छोट्या छोट्या का होईना पण ऍप्रिशिएट करा. समजा 4-5 जणांचा ग्रुप आहे, 2-3 जणांचा ग्रुप आहे, दोघांचा जरी असेल, कोणाला ऍप्रिसिएशन आवडत नाही जगामध्ये, मला सांगा. ज्यांनी काम केलंय ना त्याला थोडं ऍप्रिशिएट करा ना. छोटी जरी गोष्ट असली तरी ऍप्रिशिएट करा, तो अजून पॉझिटिव्ह एनर्जीने काम करेल. तुम्ही भरपूर वेळेस विचारता एसएससीची टीम एवढी का बरं एफर्ट्स घेते. तुम्ही आमचं ऍप्रिसिएशन बऱ्याच वेळेस करताना मग आम्हाला जोश येतोच ना. तुमचे रिझल्ट हे झालं आमचं ऍप्रिसिएशन. तुमच्या रिझल्टचं कधी आम्ही स्टेटसमध्ये ठेवलं तर भरपूर लोक म्हणतात की यार तुमच्या पूर्ण टीममुळे एवढा फायदा झालेला आहे मुलांना. ते आम्हाला एक प्रकारचं ऍप्रिसिएशनच आहे ना. तसं माझं म्हणणं की तुमचा जो काही छोटा मोठा ग्रुप आहे ना, त्यात जो कोणी चांगलं करतोय, इंग्लिशचं चांगलं करतोय, लॉजिकचं करतोय, मॅथ्सचं करतोय, जीकेचं करतोय, ऍप्रिशिएट करा. म्हणजे तो पूर्ण अख्खा ग्रुप वरती जाईल. कारण ह्या गोष्टी तुम्हाला करावं लागणार आहे. आणि असं नाहीये की सर मी तर एकटा पॉझिटिव्ह आहे पण बाकी मेंबर्स नाही करत आहे. ठीक आहे, आज नव्हतं त्यांना कळल, तुम्ही ट्राय तर करा पण सोडू नका. असं नाही झालं पाहिजे की 2-3 दिवस केलं आणि सर फरक नाही पडला.
ती लॉंग प्रोसेस आहे, त्याला वेळ लागेल आणि ते सगळं हळूहळू हळूहळू इम्प्लिमेंट होत राहील. तिथं पेशन्स ठेवा. कारण काही जणांशी बोलून मला असं वाटलं की यार मुलं करताय, बट पेशन्स नावाचा प्रकार नाही, लगेच पेशन्स लूज करताय, तसं नको व्हायला. आणि समजा तिसरी गोष्ट, वर्स्ट सिनारिओ, जर तुमच्या ह्याच्यामध्ये काही पोरं सुधरतच नसेल निगेटिव्ह बोलून की नाही यार मला येतच नाहीये, मी एवढं करतोय, नुसती रडारडच असेल त्यांची, सोडून द्या तो ग्रुप आणि त्या पर्सनलाही सोडून द्या, त्यांच्याशी बोलणं बंद करा. काही बिघडणार नाही जर तुम्ही त्यांच्यासोबत तुमची फ्रेंडशिप ब्रेक करता येतं. काहीच विचार नका करू तुमच्या इमेजचा. आणि इमेज आहेच कोणती तुमची सध्या, जर तुम्ही अजून गव्हर्नमेंट जॉबला लागलेलंच नाही, तुम्ही कुठे बँकेत लागले नाही किंवा कुठलाही तुम्ही एमबीला अजून ऍडमिशन नाही घेतलेलं, अशी कोणती इमेज आहे तुमची जी खराब होणार त्यांच्यासोबत. म्हणजे मला एक कळतं यार की यस सर नेहमी सांगतात की यू आर द ऍव्हरेज ऑफ 5 पीपल अराउंड युअर सेल्फ. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे पण 5 लोक आहे, जर तुम्हाला म्हटलं तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये 24 तासामध्ये तुम्ही कुठले असे 5 लोक आहे ज्यांना तुम्ही रेग्युलर भेटता, तर त्यांचा जर ऍव्हरेज काढला ना तर तुम्ही असतात ते, असं म्हटलं जातं. तर माझं म्हणणं आहे ही गोष्ट खूप मॅटर करते की तुम्ही कोणासोबत राहता, तुमचे विचार कसे, तुम्ही कसं बोलताय. तर माझं म्हणणं आहे जर ते पोरं नाहीच तुमच्या लायकीचे तर द्या सोडून, जे कोणी असेल ते, ठीक आहे. आणि कधी कधी आपणही त्या याच्यामध्ये राहू शकतो. त्यामुळे तुमचंही काम आहे की तुम्ही थोडेफार एफर्ट्स लावले पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस मी ग्रुपसाठी काही जणांना नंबर देतो ना, तर त्यांच्या कंप्लेंट्स येतात की सर हा नाही करत आहे. ठीक आहे ना, तुम्ही तुमचं ट्राय करा, नसेल करत तर सोडून द्या. असं नेसेसरी नाही की ग्रुपमध्येच केलं पाहिजे, बट तुम्हालाही माहिती आहे की एका लिमिट नंतर स्टॅग्नन्सी येते, या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. सो पॉईंट काय होता, सगळ्यात पहिले तर निगेटिव्ह गोष्टी सोडून द्या, होईल तेवढ्या. म्हणजे ते इंटरव्ह्यू खरंच ऐका तुम्ही अश्विनचा, आणि त्यांनी काल इंटरव्ह्यू दिला आणि आज त्यांनी ते करून पण दाखवलं. आणि त्याच्यात त्याचा अजून एक महत्वाचा पार्ट होता जो मला मिस केला मी सांगायचा. त्याचं काय म्हणणं होतं, यार तुम्ही आम्हाला हे विचारूच नका की आम्ही मॅच जिंकू का ड्रॉ होईल. आम्ही काय करणार आहे, पार्ट्स बाय पार्ट्स बघणार आहे. 3 सेशन्स दिवसभरातले, त्या 3ही सेशन्स मध्ये 1-1 तासानंतर ड्रिंक ब्रेक असतो. तर बरोबर आम्ही फक्त त्या 1 तासाचा, त्यानंतर पुढच्या 1 तासाचा असा स्टेप बाय स्टेप विचार करणार आहे. आम्ही त्या गोष्टी तेवढ्या याच्यासाठी नीट करणार आहे. आणि मग बघू म्हणे की लास्ट सेशन मध्ये काय होतं त्यावेळेस आम्ही विचार करू. पण इतक्या लवकर आमच्यापैकी कोणी असा विचार करत नाहीये, कारण आम्ही सगळे तेवढे एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही आमचा एक्सपिरियन्स वापरणार आहे, असं त्याचं स्टेटमेंट होतं कालचं होतं. असं नाही की मॅच जिंकल्यानंतर ते शो ऑफ करताय किंवा सांगताय. तर मला हे पटलंय की इकडनं त्यांचा माइंडसेट क्लिअर होतोय की जर एवढं डिफिकल्ट टास्क आहे तर कशा माइंडसेटनी जात आहे. म्हणून मला तुम्हालाही सांगायचंय की जेवढे मुलं मेन एक्झाम देणार आहे ना, 5-5 मेन्स आहे, फर्स्ट टाइम देताय, खूप अवघड आहे सर, ऑलिव्ह बोर्डचं भयंकर अनालिसिस आहे, 3री मॉक टेस्ट होते ऑलिव्ह बोर्डची, त्यात कल्पनासारख्या हुशार मुलीला पण 4 आणि 5 मॅथ्सचे क्वेश्चन आले, खूप रडारड होती तुमची, मान्य, मी वाचले ते मेसेजेस. पण टप्प्याटप्प्यात होईल ना. म्हणून या विकली टॉक मध्ये मी ऍक्च्युअली मागच्या विकली टॉकच्या कंपॅरिझन मध्ये खूप जास्त तुमच्या स्टडी प्लॅन वरती बंबार्डिंग नाही करणार आहे. त्याच्यामध्ये काय मायनर चेंजेस आहे किंवा काय मुलं चांगलं करतात तेवढं सांगून देईल तुम्हाला. बट मला म्हणायचं की तोच प्लॅन तुम्ही या विकली टॉक मध्ये पण, या वीक मध्ये पण फॉलो करा. कारण तुम्ही एकदम T20 वरनं टेस्ट मॅच वरती स्विच झालेले, मग तुम्ही 3-4 दिवसात कसं काय असं हे करताय, एक्सपेक्ट करताय की लगेच तुमच्यामध्ये चेंजेस होतील. नो डाऊट तुम्ही जर प्री वरनं मेन्स वर येते तर तुम्हाला काही गोष्टी डिफिकल्ट वाटतील, बट हळूहळू त्या गोष्टी सॉर्ट आउट होतील. फक्त तुमचं काम आहे की स्वतःला बॅक करणं, अख्ख्या ग्रुपला बॅक करणं आणि सगळ्यांना पुढे घेऊन जाणं. क्लिअर? सो आय होप हे पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जेवढे मी मुलांसोबत इंटरॅक्शन करतो त्याच्यावरनं मला हे लक्षात येते. आज जे मुलं अभ्यासच नाही करत आहे ते तर लय दूर राहिले, पण जे करत होते त्यांच्यामध्ये मला बोलून असं वाटलं की कुठेतरी या गोष्टी कमतरता आहे थोडीशी. आणि या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ना तुम्हाला या गोष्टी खूप जास्त मॅटर करणार आहे. कारण टॅलेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, कॉन्सेप्ट पॉईंट ऑफ व्ह्यू, नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू मोरॉरलेस सगळे सेमच आहेत, माहिती का. आणि जर तुम्ही रिझल्ट पाहिले असतील तर हा व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या अगोदर पण नवीन रिझल्ट आलेत बघा SBI क्लर्कचे 75+. त्यात पण तुम्हाला काही असे फोटो दिसतील, काही असे चेहरे दिसतील, यार हे तर माझ्यासोबतच होतं बॅचला, याचे तर एवढे आन्सर येत नव्हते, हिचे तर आन्सर येत नव्हते, तरी पण आज सिलेक्ट झाली. नॉलेज कदाचित तुमचं ऍप्टिट्यूडचं नॉलेज किंवा इंग्लिशचं नॉलेज कदाचित थोडं कमी असेल, बट तिथं प्रेशर हँडलिंग, स्वतःला बॅक करणं, या गोष्टी त्यांनी खूप इम्पॉर्टंट केल्या. आणि त्या मुलांनी फीडबॅक पण दिले होते जे मी तुम्हाला मागच्याच वाचून दाखवले बघा. काही एकाचं आता असं म्हणणं होतं, मी तुम्हाला हे बोललो पण होतो, परत सांगतो, स्लॅक सीझन मध्ये मी इंग्लिशचं प्रिपरेशन करून ठेवलं होतं. म्हणजे ज्यावेळेस जास्त प्रिपरेशनची गरज नसते, एखादी एक्झाम नसते, पण सर ट्रस्ट मी म्हणे एकदा प्रिपरेशन झालं नंतर इंग्लिशवरती जोर लावायचा गरजच नाही पडली. जस्ट एक रुटीन होऊन गेलं होतं म्हणे ते रुटीन. म्हणजे सचिननी 2003च्या वर्ल्ड कपला नेट प्रॅक्टिस पण नव्हती केली, डायरेक्ट गेला होता. एवढा कॉन्फिडन्स होता आणि एवढं माहिती होतं त्याला की एवढं माझी प्रॅक्टिस झाली, मला गरज नाहीये. तसं माझं म्हणणं आहे की यार तुम्ही स्वतःला कुठेतरी ते बॅक पण करा आणि ठोड्याशा त्या गोष्टींना ना एक पॉझिटिव्हिटी ठेवा. एकदा इंग्लिशची इन्व्हेस्टमेंट झाली ना, तुम्हाला पुढे करायची गरज नाही. जस्ट एक रुटीन मध्ये रेग्युलर न्यूजपेपर जरी वाचले तरी होते. भरपूर मुलं असतील बघा ज्यांच्या बँकेत 2-2, 3-3, 4-4 रिझल्ट आलेले, त्यांना तुम्ही कधी विचारा, ते म्हणते यार इंग्लिश तर आम्ही करतच नाही, पण त्यांनी आधी सगळी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे म्हणून पुढे फायदा होतोय. म्हणून इंग्लिश आधी करून ठेवा, एकदा त्याला रुटीन मध्ये येऊ द्या, मग काही टेन्शन नाही. मग नवीन काय येतंय ते मॅथ्स, लॉजिक, जीकेचं तुम्हाला बघता येईल. ठीक आहे. सो एक काही स्क्रीनशॉट वाचून दाखवतो मी तुम्हाला. राहिलचा ऍज इट इज वाचून दाखवतो. राहिल म्हणून आपला स्टुडंट ज्याचा याच्यात फोटो दिसला असेल तुम्हाला, ठीक आहे, काहीतरी 3ऱ्या लिस्टमध्ये किंवा 5व्या लिस्टमध्ये असेल. सर मी मेन्सच्या मॉक टेस्टच्या अनालिसिस साठी एक नोटबुक बनवली होती,
आणि त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनचं डिटेलमध्ये मी नोटबुकमध्ये लिहून ठेवायचो. काय मिस्टेक झाली प्रत्येक मॉक टेस्ट, सॉरी काय मिस्टेक झाली, कुठे टाइम लागला, रिडिंग मध्ये मिस्टेक झाली का, पेपर सॉल्व्ह करताना कॉन्सन्ट्रेशन होतं का माझं का नव्हतं, माझ्या काय चुका झाल्या त्या मी लिहून ठेवायचो. 4 ते 5 मॉक टेस्ट मी तसं अनालिसिस डिटेलमध्ये बघितलं. त्यानंतर मला माझ्या मिस्टेक्स कळाल्या की मी त्याच मिस्टेक रिपीट करतोय म्हणून 4 ते 5 अनालिसिस नंतर. मग असं अनालिसिस केल्यानंतर मला खूप जास्त फायदा झाला, कारण की चूक झाली तर फक्त पर्टिक्युलर मॉक टेस्टच्या अनालिसिस पर्यंत ती लक्षात राहायची आणि नंतर मी ती विसरून जायचो. पण जर मी 4-5 मॉक टेस्ट पर्यंत लिहून ठेवलं त्यानंतर मला फायदा झाला. आणि तुम्ही पोरांना हे सांगा की 4-5 मॉक टेस्ट लिहून ठेवा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि सर अनालिसिस झाल्यानंतर स्ट्रॅटेजीमध्ये मी जर काही चेंजेस केले असतील तर मी ते चेंजेस पण लिहून ठेवले होते. आणि नेक्स्ट मॉक टेस्ट द्यायच्या आधी मी त्या मिस्टेक्स माझ्या कोणकोणत्या झालेल्या ते वाचायचो, म्हणजे त्या मिस्टेक रिपीट नको व्हायला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट शेवटची लाईन, सगळ्यात इम्पॉर्टंट आताची लाईन काय, तुम्ही हे सगळं खूप आधी सजेस्ट केलेलं आहे सर, तरी पण मी रिपीट करतोय कारण तुम्ही पोरांना सांगा, कारण काही पोरं नवीन असतील ज्यांना माहित नाहीये. तुम्हाला जर विश्वास नाही बसला ना, पहिला व्हिडिओ होता 20 मार्च 2020 ला, लॉकडाऊन झालं 15 मार्चला, 20 मार्चला दुसऱ्या स्टुडिओमध्ये केला होता, आपल्या स्टुडिओमध्ये पण नाही. आणि एवढा डिजिटल बोर्ड तर नव्हता, व्हाईट बोर्ड होता. मी तुम्हाला त्याच्यामध्ये लाईट इफेक्ट वगैरे पण असे दिसत असतील की अरे काय जुन्या जमान्यातला आहे हा. त्या व्हिडिओची लिंक आज डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्याचा पार्ट 2, त्याचे 2 पार्ट्स आहे. जो आपला पहिला व्हिडिओ होता ज्या दिवशी आम्ही युट्यूब चॅनल बनवलं, त्याच्यात मी सगळं सांगितलं होतं की नोटबुक बनवा, त्यात ते लिहा. तर राहील तेव्हापासून आपल्याला फॉलो करतोय. मला ते पूर्ण वाचून दाखवलं मी, आणि शेवटचं सेंटेन्स बघितल्यावर म्हटलं, मी त्याला पहिले झापणार होतो की यार मी हे सगळं सांगितलेलं आहे, पण जेव्हा तो शेवटी म्हटलं की हो सर तुम्ही सांगितलेलं आहे, बट स्टील मुलांना सांगा, कारण याच्यामध्ये काही नवीन स्टुडंट असतील आणि काही मुलांना ते रिकॉल होईल. आता तुमच्यापैकी इमानदारीने सांगा किती जण आहे जे नोटबुक बनवता, जरा आठवा. मग काही जण आठवतील की अरे 2-3 मॉक टेस्ट आता बनवली होती, नंतर मला कळायला लागलं या मिस्टेक मी दिल्या सोडून. तसं नका करू, इमानदारीने करा. आणि ट्रस्ट मी, सगळ्या मॉक टेस्ट जेव्हा तुम्हाला समोर दिसतील ना, तेव्हा तुम्हाला दिसेल यार सिलोजिझमचा इथेही चुकला, सिलोजिझमचा इथेही चुकला, सिलोजिझमचा इथेही चुकला. असं तुम्हाला विचारलं सिलोजिझम येतं का, हो सर. चुकतं का, नाही मला जमतं. आणि मग मॉक टेस्ट मध्ये कसं काय प्रत्येक वेळेस चुकतं तुमचं, हे तुम्हाला जोपर्यंत असं प्रूफ दिसणार नाही ना तोपर्यंत कळणार नाही. सर तुम्ही काय म्हणत होते, कमेंट करून टाका. हा सर म्हणताय की कमेंट बॉक्स मध्ये लिहा की खरंच किती जण फॉलो करताय किती नाही. सरांचा पॉईंट मिस झाला होता म्हणून. दुसरं त्याच्याशी रिलेटेड मला एक अजून आठवतंय, मी के.एल. राहुलचं एक्झाम्पल दिलं होतं. के.एल. राहुलनी 2008 ला ज्यावेळेस आयपीएल स्टार्ट झालं होतं ना, आयपीएलची पहिली मॅच होती 2008 ला, ज्याच्यामध्ये ब्रेंडन मॅक्युलमनी 157 का काहीतरी 58 रन मारले होते बघा, पहिली मॅच होती ती. तर के.एल. राहुल काय म्हटलं होता, मी ना बाउंड्रीवरती त्यावेळेस बॉल बॉय म्हणून होतो म्हणे, ते बाउंड्री बॉल पकडत नाही का पोरं, तिथं के.एल. राहुल होता 2008 ला बाउंड्रीवरती, बेंगलोरच्या स्टेडियममध्ये. बेंगलोर का कोलकाता, बेंगलोरच होतं वाटतं, ठीक आहे. आणि त्याचं म्हणणं होतं की मी ज्यावेळेस डोळ्यांनी बघितलं ना म्हणे 158 रन T20 मॅच मध्ये होतात असं, तर कधी कधी ना अशा काही गोष्टी असतात म्हणे ज्या आपण अशा जवळून बघितल्या, स्वतः एक्सपिरियन्स घेतला त्याचा, की मग रिअलाइज होतं की यार एवढ्या फास्ट पण बॅटिंग होऊ शकते. तिथून माझं ना अग्रेसिव्ह खेळणं चालू झालं म्हणे, कारण काही गोष्टी मी जवळून बघितल्या. तर हे एक्झाम्पल मी क्लासमध्ये कधी द्यायचो, ज्यावेळेस मुलं म्हणायचे ना की सर मॉक टेस्ट मध्ये खरंच 2 मिनिटांमध्ये 5 क्वेश्चन अटेम्प्ट होता का, त्यांना सांगायचं कम्प्युटर लॅबमध्ये जा, जुने मुलं पेपर देत असतील त्यांच्या बाजूला उभं राहा, फक्त ऑब्झर्व करा. आणि ज्यावेळेस ते बघायचे की अबे यार खरंच होऊ लागले, त्यावेळेस त्यांना रिअलाइज व्हायचं की नाही यार एवढं होऊ शकतं. तसं मी तुम्हालाही बोललो होतो की तुम्ही ग्रुपमध्ये एखादा जर कोणी देत असेल ना, तर बसा त्याच्या बाजूला. त्याला प्रेशर येईल, नो डाऊट प्रेशर हँडल नाही करता येणार त्याला एखाद्या मॉक टेस्टला, दुसऱ्याला जमल, त्याचाही फायदा आहे कारण त्याला प्रेशर सिच्युएशन टॅकल करायला भेटेल. आणि तुमचाही फायदा कारण तुम्हाला डोळ्याला दिसतील ते की अरे या गोष्टी खरंच होत आहे. तसं तुम्ही नोटबुक पण लिहा, ज्यावेळेस तुम्हाला ते कंटिन्यू दिसेल ना की यार 8-10 मॉक टेस्ट मध्ये मी तीच मिस्टेक करतोय, तेव्हा तुम्हाला ती गोष्ट कळून जाईल. आता ही गोष्ट जे सिन्सिअरली करतील ना त्यांचे रिझल्ट येतील असं मला वाटते. जे नाही करणार त्यांच्या नाही येणार असं नाही, थोडासा लेट होईल, पण ते तुमच्यावरती आता. क्लिअर. दुसरा एक मला एक फीडबॅक महत्वाचा वाचायचा होता ना पंकजचा, पटकन सांगतो मी, किंवा मी शॉर्ट मध्ये सांगतो जे मी वाचलेलं होते. सर मी लकी सर आणि प्रशांत सरांसोबत बोललो, दोघांनी पण माझं नेमकं काय चुकतं याच्याबद्दल मला डिटेलमध्ये अनालिसिस करून सांगितलंय. आणि आता मला माझं सगळं ते लक्षात आलेलं आहे वगैरे वगैरे, त्यांनी पुढे सांगितलं. पण हा फीडबॅक काय वाचला मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो बघा, की तुम्ही एखाद्या सिनियरला, तुमच्या सोबतच्याला किंवा कोणाला पण कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्यासोबत विचारा, त्यासोबत डिस्कस करा, यार मी या स्टेजला येऊन स्टक झालेलो आहे, अभ्यास भरपूर करतोय मी, पण इथं माझी गाडी अडकलेली. त्याच्यात कुठलाही जसा तुम्हाला लहान व्हाल तुम्ही ते विचारून, किंवा तुम्हाला असं इगो तुमचा किंवा थोडासा अजून काय म्हणता येईल त्याला, त्यात काही लाज नका वाटू देऊ. बिंदास्त विचारा. तुमच्या सोबतचे जरी प्रिपेअर करणारे असतील जे आज पुढे गेलेले, बिंदास्त विचारा त्यांना
कारण त्या स्टेजमध्ये त्यांनी पण काही ना काही असं केलं असेल, त्यांना कोणता आधार होता, अशी कुठली गोष्ट होती ज्याच्यामुळे त्यांना ते मोटिवेशन भेटत राहिलं. या गोष्टी डिस्कस करा, याच्याने तुम्हाला जरा बरं वाटेल आणि तुम्ही लगेच कामाला लागून जाल. तर मला पंकजचं एक ते पटलं म्हणून तो स्क्रीनशॉट ठेवला होता. बाकीचे स्क्रीनशॉट हवं तर मी नंतर वाचतो. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण पटकन. सगळ्यात मेन पार्ट जो होता आजच्या विकली टॉकचा, तो मला वाटतं हा होता. याच्यातनं तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त फॉलो करता येईल, जेवढं जास्तीत जास्त इम्प्लिमेंट करून घेता येईल तेवढं बघा. बाकीच्या पोरांकडे लक्षच नका देऊ. मला काही जणांचे हे पण कॉल आले होते, सर 5-5 मॉक टेस्ट आहे, त्यातले आम्ही एकच याच्या 5-5 मेन्सच्या एक्झाम आहे, मग आम्ही एकाच मेन एक्झाम वरती फोकस करू का, 2 वरतीच करू का, याचा तर कट ऑफ इतका जातो. बाकीचे काय म्हणताय ना गेले खड्ड्यात. मी म्हणतोय की तुम्ही आता जर मेन एक्झाम साठी प्रिपेअर करताय ना, तुम्हाला पण माहिती ना सिलेबस किती आहे, सगळ्याचा सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. मग कशाला बाकीच्यांचं ऐकून रिकामं टेन्शन घ्यायचं. तुम्हाला स्वतःला पण कळतं ना की यार सगळा सिलेबस सेम आहे तर आपण पण करू शकतो. तर बस फक्त मला वाटतं बिलीफचा प्रॉब्लेम आहे इथे. स्वतःवरती जरा थोडंसं तो एक विचार केला पाहिजे, स्वतःला बॅक केलं पाहिजे आणि होणाऱ्या मिस्टेक इमानदारीने एक्सेप्ट करून त्याच्यावरती वर्क केलं पाहिजे. तर त्या एक गोष्टीचा विचार करा. बाकी प्रॅक्टिस मॉक्सचं आणि ऑलिवूडचं काही शेअरिंग पॅक कोणाला पाहिजे असेल, थांबा हा पॉईंट इथं मध्ये चालला, हा मी नंतर बोलतो. ठीक आहे, सॉरी चुकून मध्ये आला तो. जीकेचं त्यांचं म्हणणं आहे की बँक, जीके बद्दल मुलं विचारत होते. जीके बद्दलचा एक पॉईंट, हे दोन्ही पॉईंट मध्ये आलेले दिसतात, पण जीकेचं मी बोलून टाकतो. कुठल्याही पर्टिक्युलर टाईपचा स्टुडंट असो, मेन एक्झाम साठीचा असो, प्री साठीचा असो, नवीन असो, जे ऑनलाईन बॅचचे पण आहेत, ज्यांच्या ऑनलाईन बॅचेस संपलेल्या त्यांनी पण जीके चालू करा. बाकीच्या जुन्या पोरांनी तर रेग्युलर बेसिसवर केलं पाहिजे. असं नाही की फक्त मेन्सची एक्झाम आहे म्हणून जीके करायचं, कारण की मेन्सच्या एक्झामसाठी जर जीके करायला त्यावेळेस चालू केलं तर त्यावेळेस कॉन्ट एलआर इंग्लिश काहीच होत नाही आणि ते धड जीके पण नीट होत नाही. आणि त्याचा इम्पॅक्ट इतका बेकार पडतो की जीकेचा स्कोर तर, कारण एवढं वाचलेलं असतं की काही लक्षात राहत नाही, जीकेचा स्कोर तर येतोच खराब, प्लस क्वांट एलआर वरती पण त्याचा इम्पॅक्ट पडतो. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की ज्यांची मेन एक्झाम आहे सगळ्यांनी जीके चालू करा. फक्त ज्यांच्या ऑनलाईन बॅचेस सध्या चालू आहे, नवीन आत्ताच्या म्हणजे 3rd ऑनलाईन बॅच आणि 4th ऑनलाईन बॅच आता चालू होईल समजा, त्या पोरांनी जीके इतक्या लवकर नाही केलं तरी चालेल. पण बाकी 1st, 2nd ऑनलाईन बॅच आणि बाकीचे सगळे जुने पोरं यांनी रोज जीके आता करायला काहीच हरकत नाहीये, कारण की तुमच्या सगळ्या प्रीच्या एक्झाम संपलेल्या आहे, मेन्सच्या आहेत आणि पुढे भविष्यात कुठल्या असतील. जीकेचं काय करायचं, मुलांचं खूप डिस्कशन होतं, मी भरपूर जणांशी बोललो. आता बरेच जण जे सिलेक्ट झाले ना त्यांचे रेग्युलर फोन येत होते कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी, ती साईन पाहिजे गॅजेटेड ऑफिसरची. तर मग कधी कधी बोलणं होतं, तर मी त्यांना हे पॉईंट्स विचारले. त्यांचं म्हणणं होतं की सर हे बघा, बँकर अड्डाचा जो व्हिडिओ आपण त्यांना सांगितलेला आहे ना, तो खरंच त्यांना फॉलो करायला लावा, आशिष गौतम सरांचा, जो की थोडा वरतून घेतात पण अफेअर्स क्लाउड मध्ये सगळं कव्हर होतं. मी त्यांना म्हटलं हे मी त्यांना सगळं सांगून झालेले, तुम्ही अजून त्याच्यातनं काय वेगळे पॉईंट्स काढू शकता ते सांगा. ते म्हणे की सर त्यांना एक सांगा, ते कंटिन्यू फॉलो करा. कारण त्यांनी जर आता अचानक आशिष गौतमचा बँकर अड्डाचा व्हिडिओ बघायला चालू केला तर असं होऊन जाईल की यार काहीच कळत नाही हा माणूस काय बोलतोय. भरपूर न्यूज तर आमच्या डोक्याच्या वरती आहे, पण 10-15 दिवस त्यांना असं फेसच करावं लागणार आहे. 10-15 दिवसानंतर त्या न्यूज रिपीट व्हायला लागतील, त्यांचे कनेक्शन त्यांना कळतील. कारण एक न्यूज असली तर ते फक्त तेवढ्याबद्दल नाही बोलत, त्याच्याशी रिलेटेड मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टी सांगतात ना. तसं त्यांचं म्हणणं होतं की 10-15 दिवस त्यांना कंटिन्यू फॉलोअप घ्यायला लावा, कंटिन्यू ते व्हिडिओ बघायला लावा. मग त्यांना कळेल की यार ह्या न्यूजचं काय कनेक्शन होतं आधी, आणि हळूहळू प्रिपरेशन होईल. दुसरं अफेअर्स क्लाउडचं म्हणे सर नो डाऊट खूप लेंदी येते, सगळं मान्य करतो, बट जर ते डेली बेसिसवरती केलं, डेली बेसिसवर हार्डली 20-25 न्यूज येतात तर आरामात होतं. काही जणांची कंप्लेंट होती की आशिष गौतमचा जो व्हिडिओ आहे तो 1 तासाचा आहे सर, वेळ खूप जातो. अरे यार युट्यूबवर आहे, तुम्ही 1.5च्या स्पीडनी पळवा ना त्याला, एवढ्या गोष्टी पण सांगायला पाहिजे का? तेवढ्या तर तुम्ही स्मार्ट असणारच आहे. त्या व्हिडिओला जर पळवलं तुम्ही 1.5च्या स्पीडनी तर आय गेस 60 मिनिट्सचा व्हिडिओ 40 मिनिटांमध्ये होऊन जाईल, 40 मिनिट्समध्ये होऊन जाईल, आरामात होऊन जाईल. मग तुमच्या तिथे 20 मिनिटं वाचतात, त्या 20 मिनिटांमध्ये तुम्ही अफेअर्स क्लाउडचं वाचून घ्या, जेवढ्या न्यूज आहेत त्यातले काही जण लिहून करतात, काही जण पॉईंट्सला तिथं हायलाईट करतात. व्हॉट एव्हर तुम्ही जे काय करताय, 1-1.5 तासामध्ये इकडे तिकडे जीके होऊन जातं. आणि रोजचं केलं ना तर पुढे जाऊन बर्डन येत नाही, कारण ते डेलीचं जर केलं ना तर वीकली त्याच्या काही पीडीएफ येतात. वीकली पीडीएफ अफेअर्स क्लाउडच्या खूप चांगल्या प्रिपेअर होतात आणि वीकली नंतर मंथली होती. काही जणांचं म्हणणार की सर पण कधी कधी पेपरला खूप अवघड पण जीके विचारतात. अरे मरुद्यान तिकडे ते 2-4-5-6 क्वेश्चन साठी काय एवढा जीव काढणार आहे का? एवढा मला वाटतं अभ्यास सफिशियंट आहे. बाकीचा वेळ आपण दुसऱ्या सब्जेक्ट्सला पण देऊ, त्यामुळे जास्त डीप जायची गरज नाही. एवढं मला वाटतं जीकेचं करायला पाहिजे. मी त्यांना पुढेही सांगायला होतं जर कोणी हा पार्ट स्किप केला तर. ठीक आहे, मेन एक्झामला जास्तीत जास्त ओके, मेन एक्झाम साठी मी मागच्या वेळी जे पण सांगितलं होतं ते तर ऑलमोस्ट आहेच. फक्त आता मी याच्यामध्ये एकदा रिपीट करतो की मुलं सध्या काय करताय, ज्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांचं काय काय चांगलं म्हणणं आहे. वीकली 2 मेन्स, 2 सेक्शनल टेस्ट, कॉन्टचं टेलिग्राम लाईव्ह सेशन. कॉन्टच्या टेलिग्राम लाईव्ह सेशनचा फीडबॅक कोणाकडनं तुम्ही घेऊन बघा. आता ओम सरांकडनं घेतला मी, काही मुलांकडनं घेतला. ते म्हणे सर सध्या जबरदस्त फीडबॅक आहे कॉन्टच्या पण लाईव्ह सेशनला. लॉजिकच्या आता आहेच, लॉजिकचा टॉपलाच आहे आपल्या सगळ्यांमध्ये, बट कॉन्टच्या पण याला, कारण सर पहिले अर्धा तास प्रीचे वर्ड प्रॉब्लेम घेताय, मग मेन्सचे वर्ड प्रॉब्लेम घेताय, मग DI, मग केस लेट. तर त्यांचं म्हणणं आहे की एक फ्लो येऊन जातोय. आधी कसं व्हायचं, एकदम अवघड टाकायचो आम्ही फक्त, तर प्रॉब्लेम व्हायचा. लाईव्ह सेशन कसं जॉईन करायचं मी शेवटी सांगतोच तुम्हाला, पण कॉन्टचं लाईव्ह सेशन पण करा. बरं आता हे कोणी ज्यांची 1st आणि 2nd ऑनलाईन बॅच झालेली, त्यांच्या वर्ड प्रॉब्लेमवर कमांड नसेल त्यांनी नका करू सध्या, पण जे जुने मुलं आहे बॉस त्यांनी करा, त्यांनी करायला काहीच हरकत नाहीये.
आणि ज्यांचे आता मेन्स आहे त्यांनी पण करायला पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही त्यातनं, खूप काही शिकायला भेटेल. कारण तुम्ही जे वर्ड प्रॉब्लेम करताय ना ते जर का तुम्ही डायरेक्ट मेन्सचे बघितलं तर एकदम भीती वाटते, मग तुम्हाला हळूहळू थोडंसं इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे. म्हणून मला वाटतं इकडनं चालू करायला की हरकत नाही, एकदम ते बघितलं तर अवघडच वाटतं. सो काय तुमचं शेड्यूल, 2 वीकली मेन्स, 2 सेक्शनल टेस्ट, कॉन्ट लाईव्ह सेशन, एलआरचं लाईव्ह सेशन, इंग्लिशचं तर फातिया मॅडमने सांगितलं असणार आहे. आणि अजून एक नवीन सगळ्यात कामाचा पॉईंट जो मला या वीकमध्ये सांगायचा आहे जुन्या मुलांसाठी स्पेशली, ज्यांना असं वाटतंय सर आम्हाला वर्ड प्रॉब्लेमची रिव्हिजन करायची आहे बट आमच्याकडे टाइम कमी आहे, सर काय करायला पाहिजे. जे आम्ही पण करायचो आमच्या याच्यामध्ये, आम्ही सगळे 3-4 जण ज्यावेळेस पण बसायचो सगळ्यात शेवटी सीईटीच्या पेपरच्या अगोदर, यार त्यावेळेस वेळ इतका कमी होता की सगळे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं होतं, मुश्किल होतं. मग आम्ही काय करायचो, कुठली पण एखादी पीडीएफ असो, कुठल्याही टॉपिकची असो किंवा कुठल्याही मटेरियल सोर्सची असो, कुठली का असे ना, किंवा एखादी मॉक टेस्ट मधली का असे ना, आणि मॉक टेस्ट पण शेवटी आम्हाला 35 मॉक टेस्ट रिवाइज करायचं होतं, जेवढे आम्ही दिलेलं होतं 2-3 मॉक याच्या पोर्टल्सच्या. तर आम्ही कॉन्टचा सेक्शन ओपन करायचो आणि सॉल्व एकही नव्हतो करत, पण काय करायचो 30 सेकंडचा टायमर लावायचो, 30 सेकंडचा टायमर. आणि समजा आता फर्स्ट मी एक वैभव सर एक यस सर, आम्ही समजा तिघ जण आहे, समजा माझी पहिली टर्न आहे ना, तर 30 सेकंडचा टायमर राहील आणि आम्ही तिघही जण 30 सेकंडच्या क्वेश्चनला बघून घेणार आणि 30 सेकंड नंतर मी सांगणार की तो क्वेश्चन कसा अप्रोच करायचा. कॅल्क्युलेशन्स नाही करणार, तेवढा तर वेळच नाही आपल्याकडे. समजा 2 लाईनचा क्वेश्चन आहे तर मग मी तिथे डिस्कस करेल की हा पहिले कॉस्ट प्राइस आहे, त्याच्यावर एमआरपी काढा, एमआरपीला इतकं इन्क्रीज करा, त्याच्यावर आपण सर डिस्काउंट देऊ, डिस्काउंट नंतर इकडनं काहीतरी मायनस करू, असं राहील. जस्ट एक अप्रोच डिस्कस होईल. मग वैभव सर आणि यस सर सांगतील की हा आम्हाला पण हे वाटलं होतं, किंवा मग वैभव सर काउंटर करतील नाही मला असं नव्हतं वाटलं, मी ऍक्च्युली हे डोकं लावणार होतो, याच्याने पण आन्सर आलं असतं. तर आम्हाला इथून अप्रोचेस कळाले असते आणि डिसिजन मेकिंग फास्ट झाली असती. कारण 30 सेकंड्स मध्ये तुम्हाला जज झाला पाहिजे की क्वेश्चन मध्ये काय करायचे. मी सॉल्व्ह करा नाही म्हणते, फक्त डिस्कस करा की यार याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, असं होऊ शकतं बाबा. जसं समजा एजसचा एखादा क्वेश्चन करताय, ए आणि बीचं कनेक्शन दिलेले, बी आणि डीचं कनेक्शन दिलेले, आणि डी आणि सीचं कनेक्शन दिलेले, आणि सी हा याच्या डबल ए ट्रिपल असं दिलेलं असतं. मग आपण काय सांगतो, हा ए ची व्हॅल्यू बीच्या टर्म्स मध्ये ती इथं सबस्टिट्यूट करा, डी ची व्हॅल्यू बीच्या टर्म्स मध्ये ती पण सबस्टिट्यूट करा, आणि बीचं सी सोबत कनेक्शन आहेच त्यालाही सबस्टिट्यूट करा, असं आपण चर्चा करतो की नाही क्वेश्चन स्टार्ट होण्याबरोबर. तुम्ही बऱ्याच वेळेस लाईव्ह लेक्चरला पण बघितलं असेल किंवा रेकॉर्डेड आपलं जुन्या याच्यात पण बघा ना, ऑफलाईन मध्ये मी कसं तुम्हाला सांगायचो पहिले की हा अप्रोच आहे, मग आता आपण स्टार्ट करू. तर माझं म्हणणं की तेवढं डिस्कस करा, कारण तुम्ही मेन एक्झाम देताय, तुम्हाला असं तर नाही की कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे, बट अप्रोच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर हे 30 सेकंडचा टायमर लावायचा, याच्याने काय होतं, रीडिंग पण फास्ट होईल तुमची, लवकर क्वेश्चन समजण्याचा प्रयत्न करू. कारण असं जर तुम्ही डिसाईड केलं की यार 2 तासामध्ये मला वर्ड प्रॉब्लेम करायचे, मस्त आरामात चालतं आपलं, एखादं इकडचं नोटिफिकेशन तिकडचं नोटिफिकेशन मध्ये याच्याशी बोल त्याच्याशी बोल. पण इथं माहिती की 30 सेकंदात तुम्हाला पटकन डिसिजन घ्यायचे, तर ते बघू शकता. सर सोर्सेस कोणते, पॉकेट ऍप्टिट्यूड आहे किंवा भरपूर पीडीएफ आजकाल तुम्हाला अवेलेबल असतात सगळ्या टेलिग्रामवरती, कोणत्याही उचला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त क्वालिटी बघा, किंवा मग प्रॅक्टिस मॉकचं ऍप आहे, ऑलिबोर्डचं ऍप आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन बघा. फक्त रिलिव्हंट बघा, एखादा जीव घेणार क्वेश्चन असला तर 30 सेकंदात तो स्किप करायचा, याची पण आयडिया येऊन जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही. तेही केलं तरी जमतं. सो पॉईंट क्लिअर आहे. हा पॉईंट सगळ्यांनी मेन एक्झाम जे पण मुलं देत आहेत त्यांनी याची प्रॅक्टिस करा. आणि जर असं समजा तुम्ही सर आम्ही तर ऑनलाईन करतोय सध्या, आम्ही एकमेकांजवळ नाहीये, सगळे दूर आहे, अरे मग ग्रुपवरती टाकून द्या, हा क्वेश्चन आहे म्हणा, लावा 30 सेकंड नंतर कोणते रिव्हील करेल काय करायचे. किंवा सगळ्यात सोपं, जिओनी तर सगळं फ्रीज करून टाकलेलं आहे आता, कॉन्फरन्स कॉलवरती येऊन जा आणि ग्रुपवरती त्या पीडीएफ टाकायच्या, हा पहिला क्वेश्चन आहे भाऊ 30 सेकंड सांग, ग्रुपवरती डिस्कस होऊ शकतं. करायचं असलं ना आपण कसंही करतो, फक्त आता एक्सक्युजेस द्यायचे असतील तुम्हाला तुम्ही देऊ शकता, हे मी तुम्हाला मागच्या विकली टॉकमध्ये पण बोललो. क्लिअर. सो वर्ड प्रॉब्लेम वरती हा एक्सपेरिमेंट करा. जर समजा आम्ही सर काही क्वेश्चन मध्ये स्टक झालो तर ओम सर आहे, अजित सर आहे, भरपूर जुने एक्सपर्ट आहे, त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा, त्यांना क्वेश्चन्स पाठवा, मला क्वेश्चन पाठवा, काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्याशी बोला, ते तुम्हाला सांगतील. मला क्वेश्चन पाठवल्यावर मुलं म्हणतात की सर तुमचा कधी कधी रिप्लाय थोडासा लेट येतो. आता मला त्यात एक विषय निघाला म्हणून सांगतो, नवीन बॅच साठी भरपूर मुलांना त्यांचे रेफरन्सेस देता की हा क्लास लावा, हा खूप चांगला क्लास आहे बाबा, यांचे रिझल्ट आहे वगैरे वगैरे असतं. तर माझं काय म्हणणं, ज्यावेळेस तुम्ही रेफरन्स देता ना, डायरेक्ट शुभम सरांचा नंबर नका देऊ ना रे, हा सरांना फोन करा, सर सांगतील. अरे होता काय, ते फोन मला आल्यानंतर ना त्यांना मी सांगतो तुम्हाला इन्क्वायरी करायची आहे का, चला मी तुम्हाला ऑफिसचा नंबर देतो. ते म्हणतात तुम्ही कोण बोलताय, मला सांगावं लागतं शुभम सर बोलतोय, मग त्यांना थांबा तुम्हीच डाऊट क्लिअर करा. म्हणजे 10-15 मिनिटं त्यांच्याशी बोलावं लागतं. त्यांना नाही म्हणाल मला चांगलं वाटत का नाही माहिती का, आता फोन आल्यानंतर कोण नाही म्हणणार आहे, पण जर त्यांच्यावर मी 10-15 मिनिटं इन्व्हेस्ट करण्यापेक्षा जर तुमचे डाऊट सॉल्व्ह केले किंवा तुमचे कॉल्स अटेंड केले तर जास्त होईल ना. आता आज पण एक कॉन्फरन्स कॉल आहे 9:30ला अभयच्या ग्रुपचा, बरोबर. तर माझं म्हणणं आहे की यार हा वेळ माझा तिथं वाचेल, तर माझी जस्ट रिक्वेस्ट आहे की तुम्ही ज्यांनाही सांगतात ना ऑफिसचे नंबर देऊन टाकायचे, खाली इथं पट्टीवरती नंबर बघा, इन्क्वायरीसाठी ते नंबर देऊन टाका ना, सगळ्यात सोपं. क्लिअर. बरं, पॉईंट कुठून निघाला होता हा, वर्ड प्रॉब्लेम वरनं, की वर्ड प्रॉब्लेमचं डिस्कशन चाललं होतं आपलं. आणि हा, तुम्ही कोणालाही क्वेश्चन पाठवू शकता, ते तुम्हाला आन्सर करतील. आणि जर समजा असा एखादा क्वेश्चन तुम्हाला खूपच अवघड वाटला तर आपला कॉन्ट आणि एलआरचा लाईव्ह सेशनचा ग्रुप आहे, त्याच्यावर पोस्ट करून टाकायचा, कोणी ना कोणी आन्सर दिलंच. तिकडे तर काही एकदम एक्सपर्ट आहे, ज्यांना मॅथ्सच आवडतं, म्हणजे आर्यभट्टाला चॅलेंज आहे त्यांच्या, आता बाकी त्यांना काही आवडत नाही ना, जी के इंग्लिश,
दिवस रात्र मॅथ्स पाहिजे सर आम्हाला, फक्त अवघडातला अवघड क्वेश्चन द्या, आम्ही 2-2 तास डोकं लावू. मूर्खपणा आहे बरं का, निवळ मूर्खपणा. त्याच्याने तुम्हाला काही वर्ल्ड कप भेटणार नाही, काही सिलेक्शन होणार नाही. एका सब्जेक्टला इतका जास्त वेळ नाही द्यायचा. पण ठीक आहे, आता काही जण देतात, ते लईच डाय हार्ट फॅन असतात, तर ठीक आहे. पण बाकीच्यांनी मला वाटतं थोडंसं डोकं लावा आणि या हिशोबाने मॅनेजमेंट करा. ठीक आहे, वर्ड प्रॉब्लेमचं नक्की करा. त्यातनं खरंच काही क्वेश्चन चांगले राहतील तर ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, त्याचा पण फायदा होईल. मी तुम्हाला आधी बोललो होतो, प्रत्येक मॉकमध्ये जरी 2-3 चांगले क्वेश्चन काढले ना, एवढं भारी मटेरियल तयार होईल. आणि तेवढं जरी पेपरला जाऊन बघितलं तुम्ही, पेपरला जायच्या आधी 1-2 दिवस अगोदर, 1-2 दिवस अगोदर काय रिव्हिजन करणार तुम्ही पेपरच्या अगोदर, सगळं थोडी मटेरियल काढणार. हे सिलेक्टेड प्रॉब्लेम जरी रिवाइज केलं तर कॉन्फिडन्स खूप वाढतो. एनिवे पुढे जाऊ. आता आरआरबीचा एखादा रिझल्ट लागेल तर त्याबद्दल मी तुम्हाला आत्ताही बोललो की थोडंसं सांभाळून घ्या, लगेच कॉलिंग नका चालू करू. याच्यात मी नाही कव्हर केलं, पण आणि त्याच्यात मी आरआरबीचं कव्हर करणारच आहे ना, मॉक टेस्ट कशी द्यायची म्हणून. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल मला वाटतं सांगूनच देतो मी तुम्हाला. आरआरबीचा जर समजा आता रिझल्ट लागला आणि पोरांचं म्हणणं असेल सर मेन्सचं काय करावं, तर मेन्ससाठी मला तरी असं वाटतं, जे मी तुम्हाला लास्ट टाइम बोललेलो आहे की 40 मिनिट्समध्ये तुमचे 3 सेक्शन झाले पाहिजे. आता काही जणांशी बोललो, त्यांचं नाही सर 40 मिनिट्समध्ये 3 सेक्शन कशाच नाही होत म्हणे, आम्हाला खूप वेळ लागला. हे बघा, तुम्हाला ती सवय लावावं लागणार की 40 मिनिटात 3 सेक्शन झाले पाहिजे. आणि काही रथी महारथींनी काय केलं, पहिलंच लॉजिक घेतलं, पहिलेच क्वांट घेतलं. नो डाऊट ते म्हणत होते की सर आम्हाला कम्प्युटरचं जास्त नॉलेज नाही, आम्हाला जीकेचं जास्त नॉलेज नाहीये, मग आम्हाला हे सेक्शन घ्यायचे. अरे पण त्याच्यामध्ये कॉन्टेंट नका घेऊ बाबा, इंग्लिश सब्जेक्टिव्ह आहे, तो पहिले घ्या. कारण की 120 मिनिटाचा पेपर आहे, 5-5 सेक्शन्स आहे. जर तुम्ही इंग्लिश शेवटी ठेवताय ना, काहीच नाही कळणार तिथं काय अटेम्प्ट करायचं. तुम्ही असे तुक्के मारून देणार की चला आता शेवटी 20 मिनिटं दिले होते इंग्लिशला, काहीतरी अटेम्प्ट करायचं म्हणून करून टाकून. तर फ्रेश मूड मध्ये थेरॉटिकल सब्जेक्ट घ्या, लाईक इंग्लिश घ्या, रिडिंग आणि जीके आणि कम्प्युटर पण पहिले घेतला पाहिजे. आता काही जणांचं म्हणणं असेल कम्प्युटरचं नॉलेज नाही जास्त, ठीक आहे ना, जेवढं माहिती तेवढं पटापट स्किप करण्याची तर प्रॅक्टिस करा. कारण तिथं लिटरली 7.5-8 मिनिटांमध्ये तुम्हाला दोन्ही सेक्शन आवरायचे, जीकेचे पण आणि कम्प्युटरचे पण. म्हणजे त्याला 15 मिनिटं लागतील. वर्स्ट टू वर्स्ट केस 20 मिनिटांमध्ये 2 सेक्शन झाले पाहिजे आणि 20 मिनिटांमध्ये इंग्लिश झाला पाहिजे. खूपच जास्त लेंदी असला तर 45 मिनिटापर्यंत तुम्ही हे 3 सेक्शन आवरा. पण 75 मिनिटं तरी कॉन्ट आणि लॉजिकला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कॉन्ट आणि लॉजिक मध्ये असा एकचा एक सेक्शन अख्खा घेऊ नका, नंतर लय रिग्रेट होईल. तुम्हाला माहितच नाही ना की कॉन्टचा पेपर कसा आहे, लॉजिकचा पेपर कसा आहे. म्हणून मला वाटतं तिथं प्रीचा पॅटर्न खेळला पाहिजे. इझी क्वेश्चन पहिले उचलून घ्या कॉन्टचे, मग लॉजिकचे उचला, किंवा लॉजिकच्या आधी उचला, नंतर कॉन्टचे उचला, आणि मग अवघड उचला. मग नंतर उरलेला सगळा वेळ जरी समजा तर माझ्याकडे 75 मिनिटं उरले, 75 मध्ये मी 15 मिनिटात इझी जर उचलली, 30 मिनिटं गेले, किती उरले 45. मग आता 45 मिनिटात मी अख्खं लॉजिक जरी केलं तरी मला रिग्रेट नाही राहणार, कारण मी मॅथ्सचा पेपर बघितलेला होता. आणि जर मी पूर्ण 45 मिनिटांमध्ये शेवटी मॅथ्स जरी केलं, लॉजिक नाही केलं, तरी मी पेपर बघितलेला होता ना. तर पेपर बघून घ्या. बऱ्याच वेळेस मुलं काय म्हणतात, सर मी 60 मिनिटं दिले लॉजिकला आणि नंतर कळालं मॅथ्स सोपं होतं, किंवा मी 60 मिनिटं दिले मॅथ्सचं नंतर कळालं की लॉजिक सोपं होतं. ते रिग्रेट नको व्हायला, त्याच्याबद्दल थोडासा विचार करा. सो आरआरबीचा प्रिपरेशनसाठी सोर्सेस बिर्सेस काय ते सगळं मागच्या विकली टॉकला बोललेलो आहे मी, आर्यनचं वगैरे सगळं सांगितलेलं आहे. ते आता काही सांगत नाही, फक्त हा एक नवीन पॉईंट सांगायचा होता. ठीक आहे, आणि बाकी काय अजून, ठीक आहे पुढे जाऊ. आता पुढचा जो पॉईंट आहे हा जुन्या मुलांचं सगळं क्लिअर आहे. जुन्या मुलांना तेवढी रिक्वेस्ट केली होती, बिंदास तुम्ही कॉन्फरन्सवरती बोला. मागच्या वीकमध्ये भरपूर जण बोलले, या वीकमध्ये बोलतील. फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जे पण कॉन्फरन्स कॉलवरती माझ्यासोबत बोलतील, किंवा सरांसोबत बोलतील, किंवा मॅडम सोबत बोलतील, व्हॉट एव्हर कोणासोबतही, किंवा पर्सनली जरी तुम्ही बोलताय तुमचं काही डिस्कशन करायला, तर शक्यतो वीकली टॉक पहिले ऐकून घ्या, तुमचे सगळे पॉईंट सॉर्ट आउट करा, आणि मग जे खरंच पॉईंट विचारायचे, जे आम्ही इथं कव्हर नाही केलेले, तेवढेच विचारा. बऱ्याच वेळेस मुलांना सर वीकली टॉक नाही ऐकला, तर तुम्ही सांगा, अरे यार तुमच्या एकट्यासाठी कसा वेळ देणार मला सांगा ना. म्हणजे 4 ऑनलाईन बॅचेस, जुने स्टुडंट्स, इन्क्वायरी, सगळ्या गोष्टी असतात ना. माझ्या मम्मीने मला काही व्हिडिओ पाठवले आता, कसले माहिती का, ते असे नसतात काय व्हॉट्सअपवर व्हायरल होणारे, की जर तुम्ही जास्त वेळ फोनवर बोलले तर तुमच्या कानाचं ऑपरेशन करावं लागेल, तुम्हाला हा त्रास होईल, तुम्हाला तो त्रास होईल, ते पाठवते. ती म्हणजे तू नुसता फोनवर बोलतो, हे व्हिडिओ बघ. लिटरली म्हणजे मग कधी ना एवढा 5-5, 6-6 तास फोनवरती जातात ना. तर तेवढीच एक रिक्वेस्ट आहे फक्त, की जे तुमचे एकदम असे पॉईंट्स आहेत जे आपण कव्हर नाही केलेले, तेवढेच विचारा. बाकी मग थोडं कव्हर करा, म्हणजे बाकीच्यांना मला पटापट रिप्लाय पण देता येईल आणि सगळ्या गोष्टी होतील. बस तेवढी एक रिक्वेस्ट आहे, झाली तर चांगलीच आहे. ऍग्रिकल्चर टू जनरल बँकिंग वाले जे, त्यांच्यासाठी मी आता बोलतो, नंतर बाकीचे पॉईंट्स बघू. मेन्स वाल्यांचं तर बऱ्यापैकी क्लिअर झालेलं आहे. ऍग्री टू जनरल बँकिंग, ऍग्रीच्या स्टुडंटसाठी बोलू. त्याच्यानंतर पुढे फक्त फर्स्ट ऑनलाईन बॅच, सेकंड ऑनलाईन बॅच वाल्यांचं जे प्रीचं आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे, आणि मग बाकीच्या गोष्टी राहतील आपल्या पुढे अजून. ठीक आहे, सो ऍग्रीवाल्यांचं बघू आता काही. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर ऍग्रीवाल्यांनी एक काम करा, एखाद्या सिनियरचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, जे की बँकेत लागलेले आहेत जनरल बँकिंग थ्रू. ठीक आहे, ऍग्रीकल्चर थ्रू नाही. कारण की तुम्ही अशा फेजमध्ये की सर आमची तर प्री निघणार होती, आम्ही 4 महिन्यापासून एवढंच करत होतो, फुल कॉन्फिडन्स होतो, मागच्या वर्षी माझी मेन्स झाली होती, मागच्या वर्षी मी इंटरव्ह्यूला गेलो होतो, मला वाटलं होतं यावर्षी माझं होईल. तर हे खूप 1000 वेळा सांगितलेलं आहे की सगळ्यात अनप्रेडिक्टेबल कुठली एक्झाम असेल तर ती आहे ऍग्रीकल्चरची, म्हणजेच IBPS SOची. बरोबर, मग तुम्हाला सांगितलेलं ना की जनरल बँकिंगला आधीपासून करत जा, पण तुम्ही नाही सुधरत. ठीक आहे, तो वेगळा प्रश्न. पण आता जर तुम्हाला यायचंय, तुम्हाला इच्छा असेल की नाही मला पण जनरल बँकिंग करायचं, माझं पहिलं म्हणणं आहे असा एखादा कॉन्टॅक्ट काढा की जे आहेत, जसं की
अश्विनी पवार आहे जी ऍग्रिकल्चरची स्टुडंट होती पण बँकेत आहे, सुचिता आहे किंवा अनिकेत आहे जो एसबीआय मध्ये आहे, भरपूर आहेत. तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नसतील ना, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. ऑफिशियल नंबरवरून कॉन्टॅक्ट नंबर घ्या. कमेंट्स मध्ये म्हणू नका की शुभम सर तुमचा नंबर द्या, मी देणार नाही. तुम्ही तेवढी तर मेहनत घेतली पाहिजे ना, तुम्ही तेवढी तरी मेहनत घेता का बघू ना आपण, की जर तुम्हाला खरंच पाहिजे कॉन्टॅक्ट तुम्ही तेवढे हातपाय मारता का, तर तुम्हाला त्याची किंमत राहील. म्हणून मी कधीच असा नंबर देत नाही की हा माझा मोबाईल नंबर आहे, नाही. कारण की जे खरंच इमानदारीने ज्यांना मेहनत करायची, ज्यांना थोडेफार कष्ट घ्यायचे त्यांनी करा. मागच्या वीकली टॉकला पण काही जणांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलं होतं की सर तुमचा नंबर द्या किंवा काहीतरी. मी त्यांना म्हटलं तर कॉन्टॅक्ट करा ऑफिशियल नंबर. त्यांच्यात तेवढे तरी गट्स आहेत का, किंवा तेवढी तरी त्यांची मेहनत घेण्याची तयारी आहे का बघू ना. सगळं फ्रीमध्ये नाही राहणार. टेलिग्राम लाईव्ह सेशन दिले का आपण फ्रीमध्ये, नाही. तुम्ही तेवढा मेसेज तर करा, तेवढे तर कष्ट घ्या. त्याच्यामुळे मी म्हणतोय की ऍग्रिकल्चरवाल्यांसाठी बरतो पॉईंट राहिला बाजूला, एका सिनियर सोबत बोला आणि त्यांना विचारा की तुम्ही पण या स्टेजमध्ये होते का. 100% ते या स्टेजमध्ये होते, कारण प्रत्येक ऍग्रिकल्चरचा खूप असे कमी मुलं आहेत ज्यांनी डायरेक्ट जनरल बँकिंग आधीपासून केली. बाकी ज्यांनी पहिले इकडे हातपाय मारलेलेच आहे त्यांना कळालं की ही सिस्टीम फार बेकार आहे, याचा प्रीचा काही भरोसा नाही आहे, मेन्सचा तर कसाच भरोसा नाही आहे, आणि इंटरव्ह्यू मध्ये तर किती चांगला जाऊन पण कधी कधी मार्क्स खराब येतात. आणि एवढं सगळं होऊन ओव्हरऑल जर कधी कधी राहिला तर तसंही सिलेक्शन होत नाही, आणि वरतून कधी कधी तर वेटिंग लिस्ट पण नाही क्लिअर करत. तर त्याच्यामुळे माझं म्हणणं की जर एवढी अनप्रेडिक्टेबल एक्झाम आहे आणि तुमच्यात जर एवढी मरमर करण्याची तयारी आहे, अभ्यास करण्याची जिद्द आहे, तुम्ही इकडे पण उतरू शकता ना. आणि तुमच्या समोर तुमचेच कलिग्स, तुमचेच ज्युनियर, तुमचे सिनियर्सचे एक्झाम्पल्स आहे जे आज बँकेत लागलेले ऍग्रिकल्चर, जे जरी बॅकग्राऊंडचे असले तरी ते आरबीआय मध्ये, एसबीआय मध्ये भरपूर ठिकाणी लागलेले. तुम्ही फक्त मला कॉन्टॅक्ट करा, तसे नंबर घेऊन टाका किंवा तुमच्या ह्याच्याने घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. सो माझं त्यांचं पहिली ऍडवाइस आहे की पहिले पुढचे 8 ते 10 दिवस मला असं म्हणायचंय की तुम्ही काय करा, जे तुम्ही आता प्रीसाठी प्रिपेअर केलेलं होतं, बेसिक ज्या गोष्टी होत्या प्रत्येक टॉपिकच्या म्हणा, मॅथ्सच्या किंवा लॉजिकच्या, मॅथ्सचं तर समजा बेसिक आणि डीएच सोप्या भाषेमध्ये, आणि लॉजिकचं सगळ्या टॉपिकचं बेसिक, आणि इंग्लिशचं काय जे काय असेल ते तेवढं 8-10 दिवसामध्ये ना परत ते थोडंसं रिवाइज करा आणि थोडंसं नॉर्मल स्टेजला या. आणि तिथून पुढे मग कसं करायचं ते मी सांगतो. तिथून पुढे मग तुम्ही कॉन्टचं डेली 2 तास करायला पाहिजे. आणि हा, जे ऍग्रिकल्चरचे स्टुडंट नाहीये पण ज्यांना प्रीचं प्रिपेअर करायचे त्यांनी पण ऐका, आणि जे ऍग्रिकल्चर वाले आहेत जे जनरल बँकिंगला प्रीसाठी उतरतात त्यांनी ऐका, दोघांसाठी कॉमनच असणार आहे. ठीक आहे. सो कॉन्टसाठी मला वाटतं तुम्ही सुरुवातीला 2 तास दिले पाहिजे. त्या 2 तासापैकी 1 तास तुमचं फक्त बेसिक पाहिजे आणि 1 तास तुमचं डीआय आणि केसलेट पाहिजे. सर बेसिक मध्ये काय काय, एक दिवस नंबर सिरीज घ्या, त्याचा पार्टनर कंपॅरिझन घ्या. दुसऱ्या दिवशी रॉंग नंबर सिरीज घ्या, त्याचा पार्टनर सिम्प्लिफिकेशन घ्या. अर्धा तास प्रॅक्टिस करायची. 1 तास रोज पाहिजे हे बेसिक ऑल्टरनेटली चालू ठेवायचं, आणि 1 तास डीआय आणि केसलेट, किंवा आज डीआय करा उद्या केसलेट, डीआय केसलेट असं चालू ठेवा. कारण जनरल बँकिंग मध्ये हा जर तुमचा ढाचा 25 मार्कचा क्लिअर झाला तर खूप जबरदस्त होईल. नंतर नो डाऊट आपण वर्ड प्रॉब्लेम करणारच आहोत, नो डाऊट करणारच आहोत, कारण की एसबीआयला वगैरे डीआय खूप लेंदी आले होते, त्यावेळेस वर्ड प्रॉब्लेमने बराच सपोर्ट केला. बट ते वर्ड प्रॉब्लेम एवढे प्रिपेअर करण्याच्या आधी डीआय आणि केसलेट झालेलं पाहिजे, मग पुढे जायला पाहिजे. पण विदाऊट वर्ड प्रॉब्लेम सिलेक्शन होईल का, तर फार मुश्किल आहे. आजच्या घडीला तर फार मुश्किल आहे. ठीक आहे. मेन्सला ना कुठे तरी गाडी अडकतेच आपली, आधी होऊन जायचं तसं. सो बेसिकली 2 तास तुम्ही जर मॅथ्स करा, 1 तासाचं बेसिक, 1 तासाचं डीआय, असं चालू ठेवा. ऍटलीस्ट 8-10 दिवस तरी चालू ठेवा. जसं फर्स्ट ऑनलाईन बॅचला मी 2-3 आठवड्या अगोदर सांगितलं होतं, आणि ते मुलं म्हणतात आता पुढचं काय करायचं, त्यांच्यासाठी सांगणारच आहे. तर हे तुम्ही 2 तास मॅथ्सचं करा ऍग्रिकल्चरवाले, 2 तास लॉजिकचं लाईव्ह सेशन, बस फक्त लॉजिकचं लाईव्ह सेशन करा. दुसरं काही मस्ती करू नका. त्या लॉजिकचं लाईव्ह सेशन स्किप नका करू. तिथं तुमची सुरुवातीला अशी रिॲक्शन येईल की सर हे पोरं फार फास्ट करताय, आमची स्पीड स्लो आहे वगैरे वगैरे. दुनियाभरचे रिझन असणार तुमच्याकडे, पण एक रिझन नसणार आहे तुमच्याकडे की लगे मी ते करणार आहे म्हणून. त्यासाठी तुम्ही एकही गोष्ट सांगणार नाही, पण 1000 गोष्टी सांगणार आहे की सर मला हे नाही जमत आहे, हे असं, हे तसं, हे नेटचा असा प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे, हा टायमिंग जमत नाही. 1000 प्रॉब्लेम असतात आपल्याकडे जर करायचं नसेल तर, पण एक प्रॉब्लेम, एक आपण पॉईंट शोधत नाही की आपल्याला करू शकतो आपण, कशासाठी करायला पाहिजे. तो एक विचार करा. तरी 2 तास टेलिग्राम लाईव्ह सेशन करा, आणि 1 तास लॉजिकचा काय करा, प्रत्येक टॉपिकला थोडी रिव्हिजन करा. एखाद्या दिवशी ब्लड रिलेशनची रिव्हिजन करून घ्या, एखाद्या दिवशी डायरेक्शन सेन्सची करा, एखाद्या दिवशी कोडिंग डिकोडिंगची करा, इनपुट आउटपुटची करा. म्हणजे तुमचं लॉजिकचं सगळं कव्हर होऊन जाईल. मॅथ्सचं 2 तासामध्ये सगळं बेसिक चालूच आहे. त्यानंतर 2 ते 3 तास इंग्लिशसाठी फातिमा मॅडमचा वीकली टॉक जो आता शुक्रवारी झालेला आहे तेवढा बघून घ्या. त्याबद्दल मी काही बोलणार नाही जास्त. जीके साठी 1 ते 1.5 तास जायचं आहे. कसं जायचं मी आता वरती सांगितलं, किंवा आता परत रिपीट करतो. आपल्या चॅनलवरती आशिष गौतमचा बँकर्स अड्डाचा एक व्हिडिओ येतो, आणि एक अफेअर्स क्लाउडची लिंक येते, रोज येते. रोज 2 गोष्टी, 2 लिंक्स येतात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. टेलिग्राम चॅनलची लिंक वगैरे सगळी इथं दिलेली. आता विचारू नका सर टेलिग्राम चॅनल कोणते काय, सगळं दिसतं इथं, वाचा. 2 लिंक्स येतात, बस तेवढ्या रोज करायच्या. सर आम्हाला त्यातलं काही कळत नाही वगैरे, काही असो, तुम्हाला ब्लाइंडली ते फॉलो करायचंय. 8, 10, 15, 20 दिवसानंतर तुम्हाला त्या कळायला लागतील न्यूज काय आहेत म्हणून. तर खूप जबरदस्त काम होईल. तर तेवढं एकदा बघून घ्या जीके साठी. ठीक आहे. आणि फास्ट वगैरे तुम्ही ते फॉरवर्ड करून तर बघू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. बाकी त्याच्यामध्ये जर सर आम्हाला अजून एखाद्या सिनियरचा नंबर पाहिजे जो जीके प्रिपेअर केलेले, तर तसे कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला सिनियरचा नंबर देतो ज्यांनी जीके केलेले. सर मग हे 2च सोर्स बेस्ट आहे का, दुसरे सोर्स करायलाच नाही पाहिजे का? कोणतेही चालतील, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ते कन्सिस्टंटली करायला पाहिजे. असं नाही की 4 दिवस ग्रेड अप केलं, 5 दिवस ऑलिव्हर केलं, 6 दिवस प्रॅक्टिस मॉक केलं, सोडून दिलं, त्याच्यानं काही होणार नाही. ठीक आहे. बाकी ह्या 3 गोष्टी झाल्या तुमच्या क्वांटेलर इंग्लिशच्या आणि जीकेचं सांगितलं. आणि वीकली वेळ काढून 2 ते 3 मॉक टेस्ट चालू ठेवा. मॅथ्स मध्ये तुमचे 2 तास गेले, लॉजिक मध्ये 3 गेले,
लॉजिक मध्ये 3 गेले बरं का, मी 3 म्हटलं लॉजिकला. का कसा बँड वाजला नाही एसओच्या पेपरमध्ये लॉजिकला, पाहिलं ना तुम्ही, लेवल पाहिजे होती तेवढी. असं झालं का की सगळ्यांचा बँड वाजला नाही, भरपूर पोरांनी चांगला पण स्कोर केलेला आहे, पण बऱ्याच जणांचा गेम झाला ना, कारण लॉजिकला लाईटली जास्त घेता ना आपण, ते तसं नाही झालं पाहिजे. तर मॅडमचे 2-3 तास इंग्लिश, मॅथ्स 2 तास, लॉजिक 3 तास, किती झाले तुमचे 7-8 तास झाले. 1-1.5 तास जीके, 10 तास झाले, आणि 2 तास जे उरलेले आहेत त्याच्यामध्ये काही पेंडिंग वर्क असेल तर ते करा, किंवा मग 2 दिवसानंतर 1 दिवस ब्रेक घेऊन मॉक टेस्ट द्यायची, त्याचं डिटेल अनालिसिस करायचं. त्याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो मी, मॉक टेस्टच्या अनालिसिसची. खूप जुना व्हिडिओ आहे, बट काही हरकत नाही, तुम्ही तो बघायला पाहिजे. ठीक आहे. आणि मॉक टेस्टचं अनालिसिस झालं की आता जर काही जणांचं असं होत असेल की नाही सर एवढा वेळ नाही भेटत आहे, तर मग 1 दिवस मॉक टेस्ट द्या, दुसऱ्या दिवशी अनालिसिस करा. पण वीकली 2 ते 3 मॉक टेस्ट द्या, अनालिसिस करून प्रीचर्स द्या, काही बिघडत नाही. तिथून तुम्हाला भरपूर आयडिया येऊन जाईल, आणि त्या अनालिसिससाठी ओम सर, अजित सरांना कॉन्टॅक्ट करा, ते तुमच्याकडनं अनालिसिस करून घेतील. आणि असं नाही की एकदा त्यांनी अनालिसिस घेतलं आणि दिलं सोडून. कंटिन्यू तुम्ही कोणाच्या पण टचमध्ये राहा, ओम सरांच्या राहा, अजित सरांच्या राहा, माझ्या कोणाच्याही कोणत्याही सिनियरच्या टचमध्ये राहा. त्यांना ना कळायला लागलं. आपण कसं डॉक्टर एकच डॉक्टर फॉलो करतो, दरवेळेस वेगवेगळ्या डॉक्टरकडे जातो का, दरवेळेस एक डॉक्टर फॉलो करतो, त्यांना कळून जातं ना की यांची हिस्ट्री काय, म्हणून यांना काय ट्रीट केलं पाहिजे. तसं असतं ते. त्यामुळे तुम्ही एकाला कंटिन्यू जर फॉलो केलं रेग्युलर बेसिसवरती, म्हणजे एकाला पकडून ठेवा, मध्ये मध्ये यांच्याकडनं काही वेगळे सजेशन भेटताय का ते बघा, बट एकाला फॉलोअप देत राहा, त्याच्याने जास्त मला वाटतं फायदा होईल. दुसरं, बाकी भरपूर मुलं आता कंप्लेंट करतील सर आमची स्पीड नाहीये, खूप टेन्शन येते, खूप कमी स्कोर येतोय, याच्यासाठी खूप जास्त मार्क्स लागतात वगैरे वगैरे. भयंकर पोरांच्या डोक्यात विचार येतील ज्यांच्या प्री क्रॅक होत नाही ना त्यांच्या, की सर आम्ही तर कट ऑफ एवढे ऐकले तेवढे ऐकले, आमची स्पीड अशी, आम्ही तर एवढा अभ्यासच नव्हता केला, आमचे हे टॉपिक झालेलेच नाहीये. हे 1000 रिझन असतील ना, ते सगळे बाजूला ठेवा. तुम्ही जर समजा जिम लावलीये, जिम मध्ये जाताय, तर का पहिल्याच दिवशी तुम्हाला सगळं काही जमायला लागतं का, हळूहळू हळूहळू जमतं ना. आणि जरी समजा चुकून हुकून जमलं, चांगले सूज आलेली असते ना इथे, आपल्याला वाटतं की आली 2 दिवसामध्ये बॉडी, नीट बघायचं, सुजलेलं असतं सगळं, कारण आम्ही एवढं जास्त करतो जेवढं करायला नव्हतं पाहिजे. तर त्याला पेशन्स लागतं की नाही. हळूहळू हळू 1 महिना जिम केली का लगेच समोरच्याला बॉडी येऊन जाते का, किंवा एखादा पिक्चर बनवायचा, मूवी बनवायचा आहे, मूवीमध्ये काय इतक्या छोट्या गोष्टी मर्ज करून ते सगळं काही होऊन जातं. किंवा एखादा स्पोर्ट घ्या, त्याच्यात पण हळूहळू सगळ्या गोष्टी होत्या. तर मला असं म्हणायचं की आता मी ते अश्विनचं एक्झाम्पल दिलं होतं ना, एवढा मोठा डोंगर क्रॅक करायचा आहे हळूहळू. मांजीचं तर माहिती असेल ना तुम्हाला, मांजीचं छन्नी हातोड्याने तोडलं ना त्यांनी, कोणी विचार तरी केला होता का. किंवा शॉशँक रिडेम्पशन म्हणून 1 नंबरचा पिक्चर तो आयडी ह्याच्यावरती आतापर्यंत जगातला, शॉशँक रिडेम्पशन, तो बघा. त्याच्यामध्ये पण दादा मी सांगत नाही, ते रिव्हील नाही करत, जे मेन गोष्ट आहे ती, तो बघा. त्यात तेच सांगितलेलं त्यांनी की पेशन्स ठेवावं लागतील. आणि ऍग्रिकल्चरवाले जर तुम्ही तिकडनं इकडे येताय आता आणि या फील्डमध्ये घुसताय जनरल बँकिंगच्या, त्याच्यात नो डाऊट कॉम्पिटिशन आहे, पण तुमचा टॅलेंट काही कमी नाही. तुमच्या पोरांमध्ये मी पाहिलेलं ऍग्रिकल्चरच्या बॅकग्राऊंडवाल्या पोरांमध्ये की मरमर करण्याची, अभ्यास करण्याची खूप हे असते, पण फक्त प्रॉपर डायरेक्शन पाहिजे असतं. असं डॉंकी वर्क नाही करायला पाहिजे, ते डॉंकी वर्क खूप करतात. माझं म्हणणं आहे की हळूहळू करा. आपण रेग्युलर बेसिसवरती बोलू, माझ्याशीच नाही, तुम्हाला जे कोणते पर्सन आवडत असतील, ज्यांचं तुम्हाला आवडतंय का हे चांगलं सांगताय, या मॅडम चांगलं सांगताय, किंवा एखादा हा सिनियर चांगला सांगतोय, तुम्ही त्यांचं ऐका, पण ना ते कन्सिस्टंटली बेसिसवरती फॉलो करा. कोणी काही असं चुकीचं गाईड करणार नाही तुम्हाला, पण ते कन्सिस्टंटली बेसिसवरती पाहिजे. आपण थोडे दिवस करतो सोडून देतो, तो आपला प्रॉब्लेम होतो असं मला वाटतंय. ठीक आहे. सो बेसिकली प्रोसेस फॉलो करा, म्हणजे रिझल्टचं तुम्हाला टेन्शन घ्यायचं गरज नाही, रिझल्ट येतातच. आणि पाहिलेलेच आपण, स्टुडंट रिझल्ट आणतात म्हणजे आणतात, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि पोरांनी करून दाखवलेलं पण आहे ना, आताचं प्रूफ आहे आपल्याकडे. ठीक आहे. सो ऍग्रीवाल्यांसाठी मला असं वाटतंय की 3-4 महिने हे करून परत ऍग्रिकल्चरची ऍडव्हर्टाइजमेंट आली, एखादी ऍग्रीची एक्झाम आली की तिकडे चालले इकडे चालले, असं नका करू. थोडं पिक्चर क्लिअर करा. आता जर इकडे करायचं तर कंटिन्यू बेसिसवरती पाहिजे. तो एक प्रॉब्लेम मी खूप जणांचा पाहिला. ऍग्रीचे स्टुडंट पण जनरल बँकिंगमध्ये सिलेक्ट झालेले, बट जी गोष्ट त्यांच्याकडनं 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षात व्हायला पाहिजे होती, त्याला 3-3, 4-4 वर्ष लागले, कारण त्यांनी जंपच लय मारल्या. ही ऍडव्हर्टाइजमेंट आली का चालले इकडे, ही ऍडव्हर्टाइजमेंट आली का चालले तिकडे. ते मेंढी सारखे, एक मेंढी पडली का सगळ्या मेंढ्या पडतात, तसं नको व्हायला. बाकी आता आपण येऊ फर्स्ट ऑनलाईन बॅच, सेकंड ऑनलाईन बॅच, आणि जे ओल्ड मुलं आहेत जे प्री साठी प्रिपेअर करत होते, ज्यांना मागच्या 2-3 विकली डॉक पूर्वी मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये स्टडी प्लॅन दिला होता, बट स्टील त्या मुलांचं जर असं होत असेल की सर आम्ही आता ते फॉलो केलं, आता पुढचं काय करायचं, तर पुढचं ऐका. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं बेसिक आणि डीआय करून ठेवा. आणि भरपूर मुलांचे आता मला मेसेजेस आले होते, कॉल्सवरती पण मी बोललो की मेसेजेस तर सगळे चेक नाही झाले, बट कॉल्सवरती त्यांचं म्हणत होतं की सर आता ते झालं, आता पुढे काय करायचं. तर मला असं वाटतं की आता जर तुमचं बेसिक आणि डीआय झालेलं आहे, तर तुम्ही बेसिक आणि डीआय आता 2 तासाच्या ऐवजी 1 तासामध्ये करा, 1 तासामध्ये आवरून टाका ते, कारण त्याची पण प्रॅक्टिस चालू ठेवा, त्याचा फायदा होईलच. आणि आता वर्ड प्रॉब्लेमकडे स्विच करायची गरज आहे. ठीक आहे. पण ज्या मुलांचं म्हणणं असेल नाही सर बेसिक डीआय केसलेट इतकं भारी जमतं आम्हाला, आता आम्हाला नाहीच करायचं, तर ठीक आहे, तुम्ही नका करू ते, पण वर्ड प्रॉब्लेम चालू करा. वर्ड प्रॉब्लेम मध्ये कसं करायचं सर सांगतो, वर्ड प्रॉब्लेमचं सांगतो. पहिले तर वर्ड प्रॉब्लेम चालू करा, काय पॉईंट्स पहिले बघून घ्या. त्यानंतर वीकली मॉक टेस्ट चालू ठेवा, 2-3. त्यासाठी नोटबुक बनवा, जे मी वरती बोललो, किंवा एक अनालिसिस मध्ये पण टाकणार आहे तुम्हाला, डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक राहील एका व्हिडिओची, त्याच्या अनालिसिस मध्ये सगळं सांगितलेलं, नोटबुक कशी बनवायची. ओम सर, अजित सर यांना रेग्युलर बेसिसवरती फॉलो करा, डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक राहील. करायचं काय बघा. सगळ्यात पहिले 1 तास डीआय आणि बेसिक, फर्स्ट ऑनलाईन बॅच, सेकंड ऑनलाईन बॅच वाले नीट ऐका.
जर तुमचं डीएन बेसिकवर बेकार कमांड आलेली आणि तुम्हाला प्रीमध्ये सगळं काही जमतंय ते मॉक टेस्टमध्ये पण, तर हे 1 तास नाही जरी केलं तरी चालेल. मग तुम्ही वर्ड प्रॉब्लेम करू शकता. वर्ड प्रॉब्लेमसाठी किरण पब्लिकेशन, पॉकेट ऍप्टिट्यूड हे दोन्ही पण आहे. किरण पब्लिकेशनची पीडीएफ पण भरपूर जणांकडे अवेलेबल आहे टेलिग्रामवर, किंवा पॉकेट ऍप्टिट्यूडचा ऍप आहे त्याच्यातून तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या दोन्ही मधनं करण्याच्या आधी एसएससीच्या नोट्सला रिवाइज करा. मग सर आम्ही रॅन्डम करू का कसं? नाही, टॉपिक वाईजच करा. आणि टॉपिक पण आता ते फालतू दरवेळेस सारखे ते पर्सेंटेज ऍव्हरेज आणि रेशो नाही घ्यायच्या, ते 3 नका घेऊ. चालू करताना एजेस पार्टनरशिप जे शुअर शॉर्ट टॉपिक्स आहे, बोट्स अँड स्ट्रीम्स झालं, टाइम अँड वर्क झालं, टाइम स्पीड डिस्टन्स झालं, पाईप्स अँड सिस्टम झालं, इकडनं चालू करा. इकडनं जास्त जोशील तुम्हाला. टॉपिक बाय टॉपिक व्यवस्थित चालू ठेवा ते, ठीक आहे. त्याच्यानंतर सर मग आमचा शेड्यूल कसा पाहिजे? तुमचं कॉन्टचं 2 तास, त्याच्यामध्ये दोन्ही तास तुम्ही जर नुसते वर्ड प्रॉब्लेम जरी करता तरी चालेल, कारण की तुम्ही आधी सगळं बेसिक आणि डीआय करून ठेवलेलं आहे असं मी अज्युम करतो. जर सर आम्ही आधी तर नाही केलेलं, आम्ही नुसतं हो केलं, तुम्हाला काही केलं नाही, बमकोलं पाहिजे तुम्हाला धरून, मग 1 तास काय करा, बेसिक आणि डीआय करा, आणि 2 तास वर्ड प्रॉब्लेम पहिले क्लासच्या नोट्स मधून आधी रिवाइज करा. मग तो टॉपिक पॉकेट ऍप्टिट्यूड मधनं करा, किंवा पॉकेट ऍप्टिट्यूड नावाचं एक ऍप आहे, खूप चांगलं ऍप आहे ते बघा. पण त्याच्यामध्ये जर काही इरिलेव्हंट क्वेश्चन वाटले तर तेवढे स्किप मारून द्यायचे. किरण पब्लिकेशनचं आहे चांगलं, लेवल कमी त्याची पण चांगले, त्यात आधी जुने पुराणे सगळे क्वेश्चन्स आलेले असतात, तर ते भारी वाटतं पोरांना. सो कॉन्टचं ते एक करा. इंग्लिशचं 2 ते 3 तास इंग्लिशचं फाते मॅडमला ब्लाइंडली फॉलो करा, त्याबद्दल मी बोलणार नाही. लॉजिकचं फक्त टेलिग्राम लाईव्ह सेशन. बाकी तर आता मला वाटतं तुमचं काय चालू झालं, यांचं क्रिटिकल रिझनिंग पण चालू झालेलं आहे, सरांनी स्टार्ट केलेलं आहे ना, तर क्रिटिकल रिझनिंगमुळे तर मला वाटतं जमूनच जाईल तुम्हाला ते, म्हणजे ती सरांसोबतची लिंक राहील आणि सर तुम्हाला सांगतील पुढे काय करायचं. तर हे 3 गोष्टी आहेत. त्यानंतर जीके मात्र आता पोरांनी चालू करायचं. आता इट्स राईट टाइम की तुम्ही आता जीके स्टार्ट केलं पाहिजे. 1.5 तास लागेल जीकेला. जीके कसं करायचं मी ऑलरेडी वरती बोललोय, ऍग्रिकल्चरच्या पोरांसाठी बोललो, त्याच्यावरती बोललो. जेवढ्या लिंक येतं आपल्या टेलिग्रामवरती तेवढं फॉलो करा, किंवा एखाद्या सिनियरचा नंबर घ्या, त्यांच्याशी डिस्कस करा, ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील. मी त्या जीके बद्दल जास्त बोलत नाही. एवढं मला वाटतं करायला पाहिजे. आणि वीकली तुमच्या 2-3 मॉक टेस्ट चालू पाहिजे, ठीक आहे. तर हे हळूहळू आता तुम्ही प्रोसेस बाय प्रोसेस जर व्यवस्थित गेले पुढे, तर मला वाटतं तुमचा तो बेसिकचा ढाचा तयार होईल. आता वर्ड प्रॉब्लेमवर कमांड येईल. आता याच्यामध्ये काही जण असे असतील की सर वर्ड प्रॉब्लेम असे तर खूप जमता हो, पण तसं कसं करावं पेपरला? तर पेपरला 1000 वेळेस सांगितलेले की एखादी मॉक टेस्ट अशी द्यायची की 20 मिनिटं फक्त वर्ड प्रॉब्लेमच करायचे. तुम्ही ते फील तर घ्या ना, तो की यार मला वर्ड प्रॉब्लेम जमदा, याचा फील तर घ्या. मी तुम्हाला जे बोललो ना आता की तुम्ही मॉक टेस्ट अनालिसिस लिहा, त्याच्यामध्ये मी काही मुलांना फोनवरती हे पण बोललो, त्यांची कंप्लेंट होती की सर वर्ड प्रॉब्लेम तसे पाहिजे तर सगळे जमता, पण पेपरमध्ये होत नाही. मग तुम्ही कंटिन्यू बेसिसवरती, मी तुम्हाला किती आधी एक्झाम्पल दिले, शुभम आंबोरे झाला, ललित काळे झाला, किंवा खुशलचा ग्रुप झाला, आकाश झाला, सगळे जेवढे मला मुलांचे नाव, हे अश्विनी, सुचिता, हे जे ऍग्रिकल्चरचे स्टुडंट होते, अनिकेत, संतोष, किती पोरांचे नावं घेऊ मी, इतके जण होते ज्यांचे सगळे जण एका स्टेजला स्टक झाले होते की सर वर्ड प्रॉब्लेम जमत नाही, असे आम्हाला जमता, पेपरमध्ये अटेम्प्ट होत नाही. सगळ्यांना एक सोल्युशन दिलं होतं की बाबा तुम्ही प्रीची मॉक टेस्ट ओपन करा आणि त्याच्यामध्ये बेसिक डीआय फालतू काही अटेम्प्ट नाही करायचं, फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करायचं. असं 3-4 वेळेस करून बघा, तर तुम्हाला हळूहळू कळायला लागेल की अरे मला वर्ड प्रॉब्लेम जमताय, इथे मी घरी जाऊन कशाला टेन्शन घेतोय, मला जमतंय, अनालिसिस मध्ये कशाला करतोय, मला इथंच जमताय, तेवढा वेळ द्या. मग ती एक सवय होऊन जाईल. मग तुम्हाला पण ती एक जाणीव यायला लागेल की नाही यार मला वर्ड प्रॉब्लेम जमताकडे पेपरमध्ये, मग हळूहळू पेपरमध्ये इम्प्लिमेंट होईल. तर तसे इथे एक्सपेरिमेंट करा, कुठे कुठे करू शकता, प्रीच्या मॉक टेस्ट काढायच्या कोणत्या पण, आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट वर्ड प्रॉब्लेम. ऑलिबोर्डचे असेल तर बेस्ट, कारण ऑलिबोर्डची लेवल जास्ती आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यातनं एक करू शकता. दुसरं, सेक्शनल टेस्ट भरपूर अवेलेबल आहे, प्रॅक्टिस मॉकच्या बऱ्याच अवेलेबल असतात, किंवा ऑलिबोर्डच्या असतात, जे मुलं पॅक अफोर्ड नाही करू शकत. गव्हर्नमेंट जॉब अड्डावरती पण भरपूर काही अवेलेबल आहे. एवढ्या मॉक टेस्ट अवेलेबल आहेत ना फ्रीवाल्या, दरवेळेस आपण विकली टॉकच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो बघा, तुम्ही तेवढा जरी बघितला, त्याच्या फ्रीवाल्या मॉक टेस्ट मध्ये करा ना एक्सपेरिमेंट. सर जर लेवल थोडीशी अजून वरची पाहिजे असेल तर मेन्सच्या टेस्ट ओपन करायच्या, क्लर्क मेन्स, एसबीआय क्लर्क मेन्स ओपन करून टाकायची, त्यातनं वर्ड प्रॉब्लेम फक्त सॉल्व्ह करायचे. एवढे नसेल होत ना, तर आपलं युट्यूबचं सेशन आहे, कॉन्ट लाईव्ह सेशन म्हणून एक प्लेलिस्ट आहे, त्यात मी आतापर्यंत 30-32 सेशन घेतलेले आहेत, सगळे चेक करा. त्याच्यामध्ये इतके वर्ड प्रॉब्लेम भेटतील तुम्हाला, क्वालिटी क्वेश्चन्स, ते जरी केले व्हिडिओ फॉरवर्ड करत करत तरी जमतं. आता तुमच्यावरती तुम्हाला कसं करायचंय, बट हे एक्सपेरिमेंट्स करा. मला तरी वाटतं की ज्याला जसं आपण लाईव्ह फील करणार ना तुम्ही ऑन द स्पॉट टायमर लावून, त्यावेळेस तुम्हाला ती सवय होऊन जाईल, ठीक आहे. चलो ओके. बाकी ग्रुप्स बनवा, ग्रुप्स बद्दल मी खूप बोललो होतो मागे पण ग्रुपवाल्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर काही कॉन्टॅक्ट नंबर दिले तर थोडंसं व्यवस्थित म्युच्युअल अंडरस्टँडिंगने डिस्कस करा की यार आपण कसं कसं करू शकतो. तुम्हाला नाही कळालं कसं करायचं तर काही सिनियर्सला विचारा, ज्यांनी ग्रुपमध्ये अभ्यास केलेला आहे, लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन अभ्यास केलेला आहे, त्यांना विचारा. ते तुम्हाला सांगतील की आम्ही ग्रुपमध्ये असा ग्रुप क्रिएट केला होता, या ग्रुपमध्ये हे क्वेश्चन शेअर करायचो, आम्ही असं डिस्कस करायचो. तर त्या गोष्टी सगळ्या त्यांच्यासोबत डिस्कस करा. असं नका करू की यार हा ग्रुप मेंबर नाही करत, ही पण नाही करत, जाऊ थोडं मला नाही करायचं ग्रुपमध्ये. थोडेफार तुम्हाला एफर्ट्स तर घ्यावं लागणार आहे. सगळे स्पून फिडिंग थोडी असणार आहे की रेडीमेड ग्रुप द्या त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहे. तुम्हाला पण हातपाय मारावं लागेल, सगळ्या ग्रुपला तयार करावं लागेल, सगळ्यांचा फायदा त्याच्यामध्ये, तेवढे कष्ट घ्यावं लागतात. मुलं तिकडे घ्यायचे ऑफलाईन मध्ये, फक्त आता ऑनलाईन असल्यामुळे आम्हाला तेवढं लक्षात नाही, तिथे ऑफलाईन मध्ये दिसायचं याचा एवढा स्कोर आहे, हिचा एवढा स्कोर आहे, चला तुम्ही करू शकतात, नाही तर तुम्ही एकमेकांना अशी मदत करा. तर तेवढे थोडे एफर्ट्स घ्या. फक्त फोन करताना मागच्या सगळ्या गोष्टी
गोष्टी क्लिअर करा आणि कामाचं मुद्द्याचं बोला, म्हणजे जेणेकरून वेळ थोडासा वाचेल आणि सगळ्यांना वेळ देता येईल इक्वली. ठीक आहे. त्यानंतर व्हिडिओज जे आहे तो लास्ट वीकली टॉक मध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता मी, खूप जबरदस्त होता. मला वाटतं शुभमनी पाठवला होता तो, खूपच भारी होता. आणि अजून पण 2-3 शेअर केले होते, तो बघा. जमलं तर तो पण या वीकली टॉकला मी परत पाठवतो. खूप जबरदस्त व्हिडिओ होता तो. त्यानंतर प्रॅक्टिस मॉक जर शेअरिंग मध्ये कोणाला घ्यायची असेल किंवा ऑलिबोर्ड, आता काही मुलांचे असे मेसेज आले की आमच्याकडे ऑलिबोर्ड आहे पण आम्हाला प्रॅक्टिस मॉक पाहिजे, तर प्रॅक्टिस मॉक असणाऱ्या मुलांचे नंबर द्या, जेणेकरून आम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेट करू शकतो की आम्ही आमचा ऑलिबोर्ड त्यांना देऊ, ते प्रॅक्टिस मॉक देतील, आम्ही काही टेस्ट शेअर करतील. ती तुमची इच्छा. ज्यांना परचेस नाही करतात त्यांनी फ्री करा, ज्यांना परचेस करायचे ते 1200 रुपयाचा ऑलिबोर्डचं पॅक तर नेहमीच अवेलेबल असतं. अनिल सरांना कॉन्टॅक्ट करा. फर्स्ट आणि सेकंड ऑनलाईन बॅचवाले भरपूर विचारत होते सर कधी अवेलेबल होणार आहे, ते अवेलेबल आहे. अनिल सरांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडनं परचेस करा. 50 काहीतरी आयडीज घेतलेले असतात त्यांनी, ते जर संपून गेले तर परत मागवावं लागतील. ठीक आहे. बाकी LIC WAची ऍडव्हर्टाइजमेंट येणार का, तर LICच्या काही स्टुडंट सोबत बोलत होतो, त्यांचं म्हणणं होतं की सर आमचे काही इंटरनल ह्याचे ट्रेनिंगचे काही सेशन्स झाले, त्याच्यामध्ये काही सिनियर्सने आम्हाला सांगितलं की LIC ADOचा अभ्यास करा, इंटरनल डिपार्टमेंटचा त्या एक्झाम्स आहेत म्हणे आमच्या, AAOचा अभ्यास करा म्हणे, ADO नाही सॉरी AAO, कारण की WAची ऍडव्हर्टाइजमेंट पुढच्या 2-3 महिन्यात येणार आहे, असं LICच्या ऑफिसमध्ये काही ठिकाणी डिस्कशन झालं. ठीक आहे. जस्ट मी ते तुम्हाला सांगितलं. माझं म्हणणं ती एक्झाम येऊ न येऊ, आपण आपला अभ्यास प्रिपेअर करून ठेवा पहिले, कारण आपल्याला माहिती आहे कधी ना कधी कोणती ना कोणती एक्झाम तर येणार. कारण याच्या वेळेस पण या 5-5 मेन्स आल्या, आहे का तुम्ही रेडी? 5ही मेन्स देण्यासाठी तेवढं प्रिपरेशन आहे का? नाही सर, आम्ही तर फक्त एवढंच विचारत होतो की सर ही एक्झाम कधी येणार आहे, ती एक्झाम कधी येणार आहे, जीके कधी करणार आहे. पॉईंट एवढा आहे की ती एक्झाम येण्याचे चान्सेस तर आहे. आणि SBI क्लर्क बद्दल पण त्यांचं म्हणणं आहे की बुकिंग झालेलं आहे, पण तुम्ही मुलांना सांगू नका, कारण की जर बुकिंग चेंज झालं तर परत पोरांनी बोमा नको मारायला, तुमच्यावरचा विश्वास नको कमी व्हायला वगैरे वगैरे. पण हा कदाचित मला असं वाटतं की ते सीईटीच्या अगोदर ते SBI क्लर्क ते येणारच आहे. ठीक आहे. ते बघा एक्झाम भरपूर टाकतील ते, कारण त्यांनाही माहिती आहे की सीईटीच्या अगोदर एखादा लॉट गेला पाहिजे एक्झामचा, ते घेतील त्याची त्यांची काळजी, त्यांचा हेडॅक आहे. बरं हा, इथे जर आता अश्विनचा पॉईंट डोक्यात आणला तर ही गोष्ट आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. ही एक्झाम आणण्यासाठी तुम्ही काही मोर्चे नेणार आहे का, काही करणार आहे का? नाही ना. आणि करून कोणतं काय फरक पडणार त्यांच्यामध्ये? पण तुमच्या हातात अभ्यास करून रेडी राहणं. बाकीच्यांना विचारू द्या ना प्रश्न काय विचारायचे, आपण अभ्यास करून रेडी राहू, एक्झाम आली की जायचं भूर फटकन फास्ट. तसं केलं तर होऊन जातं. चलो ओके. टेलिग्राम लाईव्ह सेशनसाठी अजिंक्य सरांना कॉन्टॅक्ट करा. हा, जे मुलं विचारत होते टेलिग्राम लाईव्ह सेशन, मला काही 1-2 स्क्रीनशॉट वाचायचे ते वाचून वाचतो मी. इथे 95चा नंबर आहे, त्या 95च्या नंबरवरती इथे बरोबर गेला 95चा नंबर जो गेला त्याच्यावरती टेलिग्रामला त्यांना मेसेज करा आणि लगेच कमेंट नका करू की सर त्यांनी मला ऍड नाही केलं, ते तुमच्या रिकामे बसलेले नाहीये, ते हळूहळू ऍड करतील. ठीक आहे. जर खूपच प्रॉब्लेम आला 2-3 दिवस झाले त्यांनी ऍड नसेल केलं तर मग त्यांना एक कॉल करा. पण प्रत्येक वेळेस हे नका सांगू की लगेच त्यांनी ऍड नाही केलं, ते काय मोबाईल घेऊन बसलेलेच आहे का कोणाचा नंबर आला ते ऍड करतील, बिलकुल नाही. त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवायचे आणि टेलिग्रामला मेसेज करायचे. मला तर करूच नका यार. आणि काही जण मला व्हॉट्सअपवर करतात मेसेज, सर टेलिग्रामला ऍड करा म्हणून. थोडं तर डोकं वापरा ना. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो व्हॉट्सअपवर मेसेज करून काय होणार आहे? तिथे टेलिग्रामला मेसेज केल्यानंतर ते ऍड करायला सोपं जातं. आणि नंबर पण टेलिग्रामचाच द्या तुमचा जो चालू येतो. तुमचे रिकामे 100 नंबर असतात ते मोबाईल नंबर व्हॉट्सअपचा आणि म्हणतात टेलिग्रामचा नंबर दुसरा आहे मी नंतर सेंड करतो. थोडं डोकं लावत जा. ठीक आहे. या गोष्टी नीट बघा. एक तर ते टेलिग्राम सेशन फ्री आहे, त्याचा काही चार्जेस नाहीये, पण मग थोडे तर एफर्ट्स घ्या ना तुम्ही प्रॉपरली. बाकी कॉन्टचं लाईव्ह इंग्लिशचं आणि लॉजिकचं तिघही सेशन्स चालू आहे, तिघांनाही जबरदस्त रिस्पॉन्स आहे. या वीकमध्ये मेन्सचे पण सेशन्स होतील, मॅथ्सचे पण आपण घेऊ, ज्याच्यावर लास्ट टाइम मुलांनी सांगितलं होतं की सर DIचे स्पेशल सेशन्स घ्या, केसलेटचे घ्या, थोडीशी इझी लेवल डिफिकल्ट लेवल दोन्ही लेवल घ्या आणि डुएबल घ्या जे पेपरला येऊ शकतात. यस डेफिनेटली घेऊ. या थर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडेला तुम्हाला कॉन्ट आणि एलआरचे सेशन दिसतील. थर्सडे फ्रायडे सॅटर्डे 3 दिवसात तर डेफिनेटली दिसतील. ठीक आहे. त्यानंतर मग पुढच्या वीकमध्ये तशी प्लॅनिंग करू आपण. आता तुमचा रिझल्ट जरी लागला असेल तरी बोंब मारू नका, फक्त तेवढंच माझं म्हणणं आहे. बाकी हा काही हे राहिले होते ना वाचायचे, ते बघून घेऊ आपण. याचं म्हणणं आहे की RRB NTPC ज्या मुलांनी पेपर दिलेला आहे त्यांचा मला नंबर द्या की NTPCचा पेपर कसा होता, मी त्यांना गाईड करेल. तर मला NTPC साठी खूप जणांनी मागे कॉन्टॅक्ट केला होता, खरं बोलणं पण झालं, पण मला ते एक्झॅक्ट आठवत नाही कोणाकोणासोबत झालं. तर ज्यांनी RRB NTPCचा पेपर दिला असेल ना, तर थोडं विलिंगली काही जणांना एकाला मदत करायची संकेतला, तर फक्त मला मेसेज करा की सर मी RRB NTPC पेपर दिला होता, कोणाला नंबर द्यायचा सांगा, माझा नंबर द्या. तर मी त्यांना नंबर देतो, तेवढं त्यांना फक्त गाईड करा. ते थोडेसे कन्फ्यूज आहे, एकच जणांचा मेसेज आलाय. तर ज्यांनी पेपर दिलाय RRB NTPCचा, ज्यांना त्याचं नॉलेज आहे त्यांनी मला एकदा कॉन्टॅक्ट करा, मी तुमचा नंबर याला देतो, याला तेवढा फायदा होऊन जाईल. ठीक आहे. आणि आम्ही खूप अप्रिशिएट करू तुमचे असे एफर्ट्स. बाकी काही जणांचं म्हणणं की सर आम्ही औरंगाबादला आलेलो आहे अभ्यासाला, पण आम्हाला ग्रुप पाहिजे औरंगाबादला. भरपूर मुलींचे मेसेजेस आहेत, काही मी 1-2 स्क्रीनशॉट काढलेले जे जुने ते, आणि आता पण मी बघितले काही नोटिफिकेशन मध्ये दिसत होते. तर ज्यांना औरंगाबादमध्ये आहेत आणि ग्रुप पाहिजे प्रीचा मेन्सचा व्हॉटएव्हर, ते थोडंसं असं मेन्शन करा, तुमचे स्कोर मेन्शन करा, मी तुम्हाला देतो. ठीक आहे. फक्त 2-3 दिवस लागतील कारण खूप मेसेजेस बाकी आहेत चेक करायचे. लुसेंटचं बुक आहे का कोणाकडे याचं IB साठी जे प्रिपेअर करतायत असेल तर एखादी PDF असेल तर पाठवून द्या. ओम सरांकडे, अजित सरांकडे, ओम सरांकडे पाठवलं तरी चालेल किंवा माझ्याकडे पाठवा किंवा 95च्या नंबरवर पाठवा, ते आपण चॅनलवरती टाकून देऊ. ठीक आहे. कारण खूप मुलांना पाहिजे, ते खूप मुलांनी मेसेज केले. त्यानंतर तेच प्रीसाठी ग्रुप पाहिजे स्टडीसाठी औरंगाबादला वगैरे वगैरे. बाकीचे कमेंट्स वाचवले मी आणि काही जणांनी व्हिडिओ पाठवले तेवढं टाकू. चलो ठीक आहे. सो एवढं सगळं क्लिअर आहे.
बाकी फोन करायच्या आधी माझी तेवढीच रिक्वेस्ट होती की तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच कॉल करा, म्हणजे थोडा वेळ वाचेल, सगळ्यांना वेळ देता येईल. 5-5, 6-6 तास डेली फोनवर बोलणं म्हणजे थोडंसं खरंच मुश्किल वाटतं, आणि लाईव्ह सेशन पण असतात तुमच्या. अजून मेन म्हणजे मला SBI PO साठी ना DI सॉर्ट आउट करून, आणि खूप पाठवलेले मुलांनी, खूप सपोर्ट करताय मुलं, पण ते सॉर्ट आउट करून त्याच्यातल्या व्हॅल्यूज चेंज करून काही गोष्टी अशा ज्या खरं डुएबल आहे का ते बघून चांगले चांगले पेपर्स बनवायचे. तर थोडासा वेळ लागेल, म्हणजे मेन्सचं भारी प्रिपरेशन होईल आपलं. क्लिअर? बाकी ऑफलाईन बॅच कधी चालू होईल, काय होईल, हा जो तुमचा फेमस क्वेश्चन असतो क्रांती चौक रिलेशनला, आम्ही तर गेलोच होतो, आता तुम्ही एका वेळेस जाऊन या, त्यांना विचारा की बाबा कधी देणार आहे परमिशन. त्यामुळे त्यांच्या साईडने तर कुठली परमिशन ऑफिशियल अजून नाहीये, पण जशी कशी ते परमिशन देतील अशी आम्ही तुम्हाला सांगू, आणि त्यानंतर सगळं चालू करू. त्यात अजून वेगळं काय सांगायचं मला कळत नाहीये, पण बऱ्याच मुलांना असं वाटतं की सर आमच्या इकडच्या शाळा तर चालू झाल्या, मग तुम्ही का नाही करत आहे. काही कॉलेजेस पण चालू झाले, काही स्कूल्स पण चालू झाले, काही क्लासेस पण चालू झाले गावाकडे. औरंगाबादच्या हद्दीच्या बाहेर सगळं चालू आहे. साधं तुम्ही चिकलठाण वगैरे ओलांडलं ना, तिकडे पण सगळं चालू आहे. पण प्रॉब्लेम असा येतो की आपलं तर तुम्हाला क्लास माहिती कुठे, हार्ट ऑफ द सिटी. सगळ्यात बेकार एक तर ते औरंगाबाद रेड झोन नाव गेलं होतं, आणि आपला एरिया असा आहे की काही आधी पण काही दंगली बिंगली ज्यावेळेस न्यूज यायच्या 2-3 वर्षापूर्वी, पहिले क्लास बंद करावा लागायचा आम्हाला, डायरेक्ट क्लास बंदच करावा लागायचा, कारण आपला एरिया असा आहे ना, तुम्हाला माहिती आहे तेवढा गजबजलेला एरिया आहे. तर त्यामुळे चालू करणं थोडंसं रिस्की, त्यामुळे पोलीसवाले पण परमिशन देत नाही, कोणीच देत नाहीये. तर जसं कसं ते परमिशन देतील असं आम्ही तुम्हाला सांगू. त्यामुळे प्रत्येक वेळेस तेवढ्या एका साठीपर्यंत कॉल नका करत जाऊ. टेलिग्रामवर सांगू, युट्यूबवर सांगू, एक व्हिडिओ बनवून सांगू, आणि ते सगळं साफसफाई वगैरे करायला त्याला वेळ तर लागेलच. ठीक आहे, करायचं स्टॉप मग. आय होप की सगळेजण सगळ्या गोष्टी फॉलो कराल, प्लीज तेवढा फॉलो करा. आता वीकली टॉक सोमवारी घ्यायचा होता म्हणून मी पटकन 4 दिवसात घेऊन टाकला, आता नेक्स्ट परत प्रत्येक सोमवारी येऊन जाईल. सर करायचं स्टॉप. ओके, बाकी आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा, हक्काचा एक तो, आणि सबस्क्राईब वगैरे करा. बाकीच्यांना रिकमेंड करताय तर ऑफिशियल नंबर द्या, माझा नंबर नका देऊ, तेवढा वेळ वाचेल. तुमच्याशी माझं तेवढं बोलणं होणं जास्त गरजेचं आहे, त्यांच्याशी तर होतच लाईव्ह मध्ये. चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू, बाय बाय, गुड डे.